ब्रह्मरूपी म्हणायच्या आधी श्री गणेशाय नमः म्हणायचं नाही असं मला एके ठिकाणी सांगितलं. म्हणलं ठीक आहे, नको म्हणायला. पण म्हणलं गणेश स्तोत्राच्या आधीसुद्धा गणेशाय नमः म्हणतात, अथर्व शीर्षाच्या आधीसुद्धा श्री गणेशाय नमः म्हणतात. आता मारुती काय, आता मला काय, आमचं दैवतच आहे ना, रामदास आपले महाराज, धन्य आपला मारुती अवतारच आहेत महाराज म्हणजे. मग हरकत काही नाही, एक वाद घालू नका कुणाशी. एकीकडे गेलो तो छान सगळेजण म्हणत होते श्रीराम जय राम जय जय राम. एक आजोबा उठले, म्हणाले थांबा, असं नाही म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम. मग तिथे लगेच नाही म्हणलं, म्हणूया ना, आजोबा आहेत ते, नाही म्हणलं तरी ऐकायला. तुम्हाला सांगतो, संवाद साधायचा, वाद बिलकुल घालायचा नाही. आणि वाद घालायचा तर आपुला वाद आपणासी, आपुला संवाद आपणासी. जो स्वतःला इन हार्मनी विथ हिमसेल्फ, इन ट्यून विथ हिमसेल्फ, इन डायलॉग विथ हिमसेल्फ जो आहे ना, तो कधीच वाद घालणार. तो बरोबर आहे तुमचं, कारण त्यांचंही चूक नसतं, हे लक्षात ठेवा, चूक नसतं. आता हरे कृष्णा हरे, आपण हरे राम म्हणतो आधी, ते हरे कृष्ण म्हणतात. वाद लोक विचारायला येतात, ते हरे कृष्ण कसं म्हणतात. म्हटलं एकदाच जर म्हणला मंत्र तर एक आधी आणि एक नंतर आहे, बरोबर आहे ना. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता इथे कृष्ण आधी आला, अवतार आधी रामाचा आहे, नंतर कृष्णाचा आहे. मग रामवाले आधी राम म्हणतात, कृष्णवाले आधी कृष्ण म्हणतात. हरे राम हरे कृष्ण हरे राम म्हणत गेलात तुम्ही, कृष्णाच्या तिथे सुरुवात करा, मी रामाला पकडतो ना, म्हणजे माझा राम आधी नाही का आला, हे लक्षात ठेवा. हीच गोष्ट वाल्याच्या बाबतीत नाही का घडली, त्याला मरा असा संदेश दिला. लोक म्हणतात की हे खोटं आहे, वाद चालू असतात. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, तुम्ही विद्यार्थी आहात सगळे म्हणून असले वाद चालू असतात. आम्ही वाचलो त्याच्यापासून, कारण आम्ही त्या युनिव्हर्सिटीपर्यंत पोचलोच नाही, 11वीतच शाळा सोडली. मला काय सांगायचं आहे की ज्या वेळेला त्याला सांगितलं मरा इति जप सर्वदा, हे अध्यात्म रामायणात आहे. नारद म्हणतात मरा इति म्हणजे मरे इति जप सर्वदा. तू सुसंस्कृत नाही आहेस, तुझ्यावर शिक्षणाचे संस्कार नाही आहेस, तू समाजाच्या चौकटीतही नाही आहेस, तू बाहेर आहेस. आपण ज्याला वनवासी, आदिवासी, गिरिवासी म्हणतो ना, हे समाजाच्या चौकटीत येत नाहीत. म्हणून तुला उलटा जप द्यायचा असतो, उलटा. आणि मग तो म्हणताना परत म्हणतानाच उलटा नाही का होत. राम 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 झालं की रामाने ऐकावं राम राम, हो ना. म्हणून तो संस्कृतमध्ये तोच आहे, उलटा सांगितलेला आहे. आपण संध्याकाळी ब्रह्मस्तुती वगैरे जे सायम उपासनेत आहेत, त्याच्यात एक येतं म्हब्र प्रतिपा, म्हब्र येतं. आणि अनेक ठिकाणी मी बघितले लोक पुस्तकात ते ब्रह्म करेक्ट केलेलं असतं. करेक्शन नाही आहे. आपल्याला ब्रह्म शब्द म्हणण्याचा खरा अधिकार नाही आहे. लोकांना म्हब्र म्हणल्यानंतर काहीतरी विचित्र वाटेल म्हणून आपण ब्रह्म म्हणतो. एरवी आपली एकंदर पातळी म्हब्रह्म, परत म्हब्र 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 ब्रह्म ब्रह्म ब्रह्म, या मा माया माया झालं ना. तागी 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 गीता गीता गीता. एका शब्दात गीतेचं सगळं सार सांगा म्हणून रामकृष्ण परमहंसानं म्हटल्यानंतर ते म्हणाले गीता शब्द 10 वेळा म्हण. त्यांनी म्हणायला सुरुवात केली गीता 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 गीता. त्यावेळेला ते म्हणाले तागी तागी तागी. तागी म्हणजे बंगालमध्ये त्यागी, त्याग. संपूर्ण गीतेत त्याग हा महत्त्वाचा शब्द आहे. जसा दासबोधात विवेक आहे. तुमच्याकडे जर गोरखपूरचं पुस्तक असेल गीतेचं तर त्याच्या शेवटी एक मोठा निबंध दिलेला आहे. त्याच्यात 16 प्रकारचे त्याग गीतेत कसे सांगितलेले आहेत हे निरनिराळे श्लोक घेऊन सांगितलेले आहेत. म्हणजे त्याग हा गीतेचा मध्यवर्ती. सर्व धर्मान परित्यज्य, त्यज्य म्हणजे त्याग, हा सगळा आपण सार म्हणतो गीतेचं. तिथे त्याग आलाच. त्यागात शांतिरनंतरम. तुम्हाला शांती पाहिजे असेल तर ज्ञान कर्म ध्यान त्याच्यापेक्षा त्याग करा, त्यागात तुम्हाला शांती आहे. मग त्यागाची कितीतरी उदाहरणं पुराणात आलेली आहेत. पण हा सुंदर विषय आहे, कधीतरी आपण घेऊ की त्याग हा गीतेचा मध्यवर्ती भाग कसा. आणि त्यांनी तागी 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 म्हणजे गीता गीता गीता. त्यांचे शिष्य विवेकानंद एक चांगले फुटबॉलपटू होते. चांगले फुटबॉल खेळायचे. खूप त्यांच्या कथा फुटबॉलशी निगडीत आहेत. फार मोठं जीवन आहे ते विवेकानंदांचं. तर त्यांना एका तरुणाने फुटबॉल खेळत होते. अरे विवेकानंद ना, तो आला मैदान सोडून, मला आता वेळ नाही आहे, मी खेळतोय फुटबॉल, पण मला एका वाक्यात गीतेचं सार सांगा. एका वाक्यात. पण त्याला गीतेचं सार हवं होतं.
विवेकानंद हा ऑथॉरिटी आहे, राईट पर्सन, म्हणून तो खेळ सोडून आला आणि विवेकानंद गो बॅक, प्ले फुटबॉल अँड ॲटलिस्ट अचीव 1 or 2 गोल्स अँड यू हॅव अंडरस्टूड द इसेन्स ऑफ गीता. गीतेचं जे मर्म आहे, कर्म कशाला सोडतोस, सध्या खेळतोयस ना, खेळ, चांगला खेळ, 1-2 गोल्स तुला कर या फुटबॉलमध्ये, मग तुला कळेल की गीता काय आहे. एकही गोल झाला नाही, पराभव झाला तरी गीता सांगते हरकत नाही, दिस इज नॉट द लास्ट मॅच. आणि जीवनातली शेवटची असेल, दिस इज नॉट द लास्ट बर्थ. आपलं फार सुंदर तत्त्वज्ञान आहे. हे शेवटचा जन्म हे कोणी सांगितलं? आणि शेवटचा जन्म असेल तर सगळ्या मॅचेस हरलात तरी चालेल. शेवटचा जन्म म्हणजे मुक्ती. म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला पुढची संधी दाखवलेली आहे. एक वाक्य विवेकानंदांचं मला खूप आवडतं की या विश्वातल्या आपण विश्व सोडूया, या जगातल्या आपण जग सोडूया, आपल्या जीवनातल्या प्रत्येक घटनेचं तोंड हे मुक्तीकडे वळलेलं असतं. आता लोक प्रश्न विचारतात, मुलं प्रश्न विचारतात विशेषतः की एक दारुडा दारू पिऊन गटारात पडला आहे, हे मी बघितलं. आता या घटनेचं तोंड मुक्तीकडे कसं, मुक्तीकडे कसं? म्हणलं त्याला पश्चात्ताप होईल, काय गटारात पडलेला आहे. त्याची 8वीतली मुलगी त्याला काढेल आणि सांगेल, बाबा मला आता लाज वाटते, आत्तापर्यंत मी लहान होते, माझ्या मैत्रिणींच्या मदतीने आता मैत्रिणी येत नाहीत आणि गटारात इतकी दारू कशाला पिता. कदाचित त्याला आपण उपरती होईल, आपण सोडावी असंही वाटेल. आणि जर तो मेला दारू पिता पिता भरपूर दारू पिऊन, तर पुढच्या जन्मात काही सुरुवातीपासून दारू नाही, आई दूध पाजेल का दारू पाजेल सांगा बरं. म्हणजे पुन्हा त्याला संधी मिळाली दारू सोडण्याची. म्हणजे तुम्ही केव्हाही विचार केला, कुठली घटना, मुलगा पास झाला, मुलगा पहिला आला, मुलगा नापास झाला, मुलगा परीक्षेलाच बसला नाही, प्रत्येक घटनेचं तोंड मुक्तीकडे आहे. आपण विचार मात्र केला पाहिजे, यासाठी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. प्रत्येक घटनेचा, प्रत्येक प्रसंगाचा आपण जर इंटरप्रिटेशन जर पॉझिटिव्ह केलं ना तर आपण सुटलो. कृष्ण म्हणजे पूर्णपणे पॉझिटिव्ह, बुद्ध पॉझिटिव्ह, राम पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्हिटीला पॉझिटिव्ह कोण असेल तर हनुमान. आज अयोध्येचा नायक राम नाही आहे, लक्षात ठेवा, हनुमान आहे. पहिल्यांदा हनुमानगडीला हनुमानाचं दर्शन घेतल्यावर आपण म्हणतो व्हिजा मिळतो तुम्हाला, पासपोर्ट यू मे एंटर अयोध्या विथ पासपोर्ट. व्हिजा मिळायचा असेल तर हनुमंताचं दर्शन आधी घ्यायचं, मग हनुमान म्हणतो ओके आता तुम्ही जाऊन रामललाचं दर्शन घ्या किंवा रामाच्या अनेक मंदिर आहेत त्याचं दर्शन घ्या. कारण ज्यावेळेला राम, लक्ष्मण आधी गेला, तो मागे एकदा प्रसंग सांगितला होता तुम्हाला, पण राम, सीता भूमिगतच झाली होती, ते आधीच गेले होते. परंतु भरत, शत्रुघ्न, तिन्ही माता, अयोध्येतले बरेचसे लोक यांनी एकत्र असं अयोध्या म्हणजे शरयू नदीत आत्मविसर्जन केलं. म्हणजे ते चालत गेले मध्यापर्यंत पोहोचले आणि शरयू नदीच्या प्रवाहात वाहत गेले. त्यांना पोहता येत होतं म्हणून पोहले नाही, छान हात जोडून मंत्र म्हणत गेलेले आहेत. असा रामाच्या जीवनाचा शेवट झालेला आहे. म्हणजे राम ज्यावेळेला सरयू नदीत ते सगळं गेला त्यावेळेला अयोध्येची जबाबदारी त्यांनी कोणावर सोपवली तर हनुमंतावर सोपवली. आणि हनुमंत चिरंजीव आहेच ना. हनुमंताला चिरंजीव पद रामचरित्रात किंवा रामायणात रामानं दिलेलं आहे. कारण का की मी तुला काही देऊ शकत नाही, पण तुझी आवडती गोष्ट तुला कायम मिळावी म्हणून तुला मी चिरंजीव पद देतो. हनुमंताची आवडती गोष्ट काय? रामचरित्र आणि रामनाम. ती अखंड, म्हणजे जिथे रामाचा विषय आहे, जिथे नामाचा विषय आहे, तिथे कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात हनुमान उपस्थित असतो. इथे सगळे लोकांना आपण ओळखतो, म्हणजे आपल्यात कसा हनुमान असेल असं तुम्हाला वाटेल. पण ज्या वेळेला मी सांगत असताना तल्लीन होतो आणि तुम्ही ऐकत असताना एकाग्र होता त्यावेळेला आपल्या मनात हनुमान असतो. हे अगदी लक्षात ठेवा. मी एकाग्र होतो नामाचं काहीतरी ऐकताना, रामाचं काहीतरी ऐकताना, म्हणजे मी हनुमान आहे. कितीतरी प्रसंग सांगता येतील. एक मार्मिक प्रसंग सांगूया की ज्याच्यात रामदासही आहेत आणि रामदासांनी लिहिलेल्या हनुमंताच्या श्लोकांवर आज आपण चिंतन करणार आहोत. आपल्याला हनुमंताचा श्लोक म्हणा म्हटलं की कुठला आठवतो? मनोजवम मारुत तुल्य वेगम, दुसरे श्लोकच आठवत नाहीत. पण आपली जी नित्योपासना आहे त्याच्यात सायम उपासना आहे, त्याच्यात हनुमंताचे 2 श्लोक आहेत, समर्थांनीच रचलेले श्लोक आहेत. पण हा प्रसंग बघा, समर्थ रामायण सांगतायत. समर्थांना आवडणारी 2च कांड, एकंदर 7 कांडांचं रामायण. कांड म्हणजे सेक्शन्स, त्याच्यात काही 6 अध्याय आहेत, 24,000 श्लोक आहेत. एवढं महाभारत आहे. पहिलं कांड कुठलं तर बालकांड. म्हणजे बाल काय आहे? त्यांच्या जीवनातली एक अवस्था आहे ना, स्टेज इन लाईफ, लहानपण. बालकांड कुठे संपतं? हे जातात मिथिलेला, लग्न करतात 4 भावांची आणि दशरथ वगैरे सगळे परत अयोध्येला येतात, तिथे बालकांड संपतं.
म्हणतात लग्न वगैरे आणि बालकांड. रामाचं वय 16 वर्षांचं होतं त्यावेळेला. बाकीच्यांची तशीच होती, काय 2-2 वर्षाच्या नाही, काही तासांच्या अंतराने ही 4 बाळं जन्मलेली आहेत किंवा एखाद दुसरा दिवस असेल. मग नंतर अयोध्याकांड सुरू झालं. अयोध्याकांड कुठून सुरू झालं? वनवासाला राम जातो त्या प्रसंगापर्यंत. सोपं आहे ना समजायला. अयोध्येत ते 12 वर्ष राहिलेले. त्यानंतर यौवराज्याभिषेकाचा प्रश्न, मग कैकईचे ते वर, आणि राम वनवासाला निघाला. आता वनवासाला निघाला त्याला म्हणायचं अरण्यकांड. आता अरण्यात गेलं. हे अरण्यकांड महत्त्वाचं आहे. भरपूर ऋषी रामाने मारलेले. जे मार्गात आले त्या ऋषीला किंवा मार्गात आले त्या राक्षसाला त्यांनी मुक्ती दिलेली आहे रामाने. आणि ऋषींना अभय दिलं. परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम. दुष्कृत कोण होते? राक्षस होते. आणि त्यांचं दुष्कृत्य काय होतं? ते यज्ञ विध्वंस करत होते ना. 2 कानो, यज्ञाचा विध्वंस आणि यज्ञ भ्रष्ट. भ्रष्ट कसा करायचा? त्याच्यात मांस वगैरे असे वरून ते आकाशमार्गाने उडायचे, ते निरनिराळी रूपं घ्यायचे. मारीच त्या सुवर्ण मृगाचं रूप घेऊन आला होता. म्हणजे राक्षस म्हणजे मागासलेले वगैरे समजू नका. ते फार हे होते, बुद्धिमान होते, पण त्यांची बुद्धी वाकड्या मार्गाने गेली. ते शक्तिमान होते, पण शक्ती त्यांनी चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या कारणासाठी वापरली, म्हणून त्यांना आपण राक्षस म्हणतो. विचार करा तुम्ही. तर ज्या वेळेला अरण्यकांडात ह्या सगळ्या गोष्टी संपतात. अरण्यकांड संपतं कुठे? शबरीच्या प्रसंगापर्यंत. शबरी हा शेवटचा अरण्यातला प्रसंग आहे. शबरी म्हणते माझ्या गुरुनी मला निरोप दिलेला आहे, आणि हा निरोप मी रामा तुला सांगते आणि नंतर माझं जीवन संपवते. आता निरोप कसला आहे की तू सरळ खाली जा, तुला पंपा सरोवर लागेल. त्या सरोवराच्या काठावर ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे. अजूनही हे सगळं आहे. मी चुकत नसेल तर सरोवराला पंपा सरोवरच म्हणतात. आणि हे सगळं राज्य म्हणजे कर्नाटक. कर्नाटकात किष्किंधा नावाची वानर राज्याची राजधानी होती, हे लक्षात ठेवा. तिथे काय आहे? तिथे एक छोटी टेकडी आहे, आणि त्या टेकडीवर काही वानर बसलेले आहेत. त्यांचा मुख्य आहे तो सुग्रीव आहे. तो तुझ्यासारखा आहे. सुग्रीव आणि तू समदुःखी आहात. तुझी पत्नी पळवलेली आहे रावणाने, आणि त्याची पत्नी पळवलेली आहे त्याच्या मोठ्या भावानं वालीनं. बघा, म्हणजे त्याला हद्दपार केलेलं आहे. म्हणून त्याचीही पत्नी गेलेली आहे, त्यालाही पत्नी परत मिळवायचे, त्यालाही राज्य परत मिळवायचे. रामा तुला राज्य परत मिळवायचं नसेल पण पत्नी तुझी परत मिळवायचे, किंवा दोघांनी करार करा मैत्रीचा. त्यांचं वानर सैन्य आहे, खूप पराक्रमी आहे, आणि खूप संख्या आहे त्या वानरांची. त्यांच्या मदतीने रावणावर तू स्वारी कर आणि त्याचा संहार कर. हा इतका निरोप डिटेल ज्याला म्हणतात तो शबरीने रामाला दिला, आणि शबरीने आत्मविसर्जन केलं. शबरीचा मृत्यू हा फार छान आहे. तिने योगाग्नी निर्माण केला, आतून अग्नी निर्माण केला आणि स्वतःला जाळून टाकलं. त्याच्या आधी तिची आत्मज्योत रामाच्या आत्मज्योतीत विलीन झाली, म्हणजे ती मुक्त झाली. ज्यावेळेला रामाने ती उष्टी बोरं खाल्ली त्यानंतर राम म्हणाला मलासुद्धा तुला काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणून रामाने नवविधा भक्ती सांगितली. म्हणजे भक्तीचे 9 पैलू सांगितले. भागवतातली नवविधा भक्ती आणि रामाने सांगितलेल्या नवविधा यात फरक आहे. भागवतात श्रवणम, कीर्तनम, स्मरणम असे सांगितलेले आहेत, पण तो म्हणतो की संतांची चरित्र देवाच्या अवतारांच्या चरित्रापेक्षा महत्त्वाचे आहेत. संतांपेक्षा त्यांचे भक्त महत्त्वाचे आहेत. भक्तपेक्षा ते जे सत्संगती करतात ती महत्त्वाची आहे, हे राम सांगतो. रामची अप्लाइड भक्ती आहे आणि थिअरॉटिकल आपण ज्याला म्हणतो ना सैद्धांतिक किंवा असं भक्तीची तत्त्व कोणी सांगितली? त्या भागवतात सांगितले. पण ती भक्ती आणायची कशी जीवनात हे रामाने सांगितलेलं आहे. आणि नंतर तो गमतीदार प्रश्न आपण मागे बघितला होता. आपण तो प्रश्न आणि त्याचं उत्तर ऐकल्यानंतर हसाल. आत्ताही तुम्ही सगळेजण हसणार आहात. प्रश्न विचारतो लक्ष्मण रामाला, रामा तुला माहीत नव्हतं का रे की निरोप सांगितल्यानंतर शबरी आत्मविसर्जन करणार आहे, आत्मदहन करणार आहे? रामा म्हणाला मी तिला कुठल्या नावाने हाक मारत होतो? मी तिला भीलनी म्हणून एकदाही हाक मारली नाही. मी तिला योगिनी, तपस्विनी, मानिनी, भामिनी म्हणजे असे जे शब्द आहेत ना, ती तेजस्वी स्त्री आहे, ती अत्यंत अभिमानी स्त्री आहे. अहंकारी नाही, अभिमान आहे तिला. दुसरी गोष्ट म्हणजे ती अत्यंत तेजस्विनी आहे आणि योगिनी आहे. ती काय अशी भिल्लीण नाही आहे, काही योगिनी आहे ती. म्हणून तिची जी बोरं उष्टी आहेत ना त्याला वेदांचा मधुरिमा, फार सुंदर शब्द गदिमाने वापरलेले आहेत. ही अभिमंत्रित ही नवेत उष्टी
का सौमित्री शंकित दृष्टी. सौमित्री म्हणजे लक्ष्मणाला डाऊट आहे, आणि काय उष्टी बोरं देणारी काय भिल्लीन, आणि राम आम्ही वनवासात असलो तरी आम्ही राजपुत्र आहोत, आम्ही राजघराण्यातले आहोत, आज ना उद्या राम राजा होणार आहे, आणि काय हे चाललं आहे. त्यावेळेला 2 शब्द गदिमाने जे वापरलेले आहेत माडगुळकरांनी गीत रामायणात फार सुंदर आहे. ह्याला जो लालिमा दिसतो ना, लालिमा तो पिकलेल्या बोरांवर जसा असतो तसा नाही आहे. हा लालिमा, हा मधुरिमा, हा वेद तिने शिकलेले आहे. वेदातले मंत्र जरी तिला संस्कृतमध्ये आले नाहीत तरी वेदात जे सांगितलेलं आहे ते तिने आत्मसात केलेलं आहे. आता प्रश्न लक्ष्मणाचा काय, तुला जर माहीत होतं ती मरणार आहे तर तिला नवविधा भक्ती का सांगितलीस. प्रॅक्टिकल आहे की हे प्रश्न. नाहीतर रामा तुला काहीच माहीत नाही, तू सर्वज्ञ आहेस, तुला त्रिकालांचं ज्ञान आहे, तुला नक्की माहीत असलं पाहिजे की हा शबरीच्या जीवनातला शेवटचा क्षण आहे. हो मला माहीत होतं म्हणाला. मग तिला नवविधा भक्ती का सांगितलीस. तो म्हणतो वेड्या ती तुझ्यासाठी सांगितली, कारण तुला सांगितली तर तुझं लक्ष नसेल, पण दुसऱ्याला सांगताना कोण काय सांगते आपण कान देऊन ऐकतो, म्हणून मी शबरीला सांगितली की तू नीट ऐकलीस ना लक्ष्मणा, मग आपल्या जीवनात ती उतरवूया. हा प्रसंग सोडा. तिथे अरण्यकांड संपतो आणि इथून पुढे ते येतात. पंपा सरोवर लागतं, ऋष्यमुख पर्वत लागतो, तिथे वरती सुग्रीव बसलेला आहे. त्याला कायम भीती आहे की वाली कुणाला ना कुणाला तरी पाठवून आपल्याला ठार मारेल. आता सगळं रामायण सांगत बसत नाही, पण ज्या पर्वतावर ते बसले होते किंवा टेकडीवर बसले होते तिथे वाली येऊ शकणार नव्हता, कारण वालीने एका राक्षसाला मारून त्याला आपण म्हणतो ना हिस्टेरिया, उन्माद आलेला आहे, आणि त्याने आपल्या अंगठ्याच्या नखानं तो मेलेला राक्षस जो रक्तबंबाळ आहे इतक्या दूर फेकला की तो ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी जाऊन पडला. तिथे अनेक आश्रम होते, तिथे ऋषी यज्ञ करत होते, आणि त्या यज्ञात याचं रक्त पडल्यावर यज्ञ भ्रष्ट झाले, म्हणून ऋषींनी शाप दिला, ज्या कोणी हे उद्दाम किंवा उन्मत्त कार्य केलेलं आहे, आकाशातून त्या राक्षसाला रक्तबंबाळ अवस्थेत फेकलेला आहे, तो जर इथे आला तर दगड होऊन पडेल, मरेल तो. हे वालीला कळलेलं आहे आणि ऋषींचा शाप आहे तो. म्हणून वाली कुठूनही जात होता पण या ऋष्यमुख पर्वतावर येत नव्हता, पण आपल्या दूतांना पाठवत होता, माहिती मिळवत होता. म्हणून राम आणि लक्ष्मण आल्यानंतर हा आता महत्त्वाचा प्रसंग आहे. राम लक्ष्मण येताना दिसले, ते दिसत होते, ती टेकडी आहे का फार मोठा पर्वत नाही आहे. ते म्हणाले की येतात ते तापसी आहेत, त्यांनी वल्कलं घातलेले आहेत, त्यांनी जटाजूट आहेत, बरोबर. आणि तापसी म्हणजे तपस्वी. तपस्वी व्रत तुम्ही ज्यावेळेला घेता तापस व्रत, त्यावेळेला पहिली अट असते अहिंसा. कुणालाही मी मारणार नाही, मी तपस्वी आहे, मी योगी आहे, मी संन्यासी आहे, मी मारणार नाही कोणाला, मी हातात शस्त्र नाही घेणार, पण त्यांच्या हातात धनुष्यबाण आहेत. हा काय प्रकार आहे. म्हणजे या तापस्यांच्या रूपात वालीनं मला मारण्यासाठी या दोघांना पाठवलं आहे का. आता ह्याची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणाला मी जाणार नाही, मी राजा आहे ना, मी कशाला जाऊ. हनुमंता तू जा. हनुमंत हा बुद्धिमताम वरिष्ठम, अत्यंत बुद्धिमान आहे. त्याने भिक्षुकाचं रूप घेतलं आणि आला तिथे, आणि त्यांना विचारलं की तुम्हाला पहिल्यांदा बघितलं नाही, तुम्ही कुठून आलाय. आणि इतकी माहिती त्यांनी राम आणि लक्ष्मणाबद्दल मिळवली. लक्ष्मण बोर झाला, हल्लीच्या भाषेत कंटाळला तो. किती बोलतोय हा वानर, किती प्रश्न विचारतोय. त्यावेळेला रामाने एक लक्ष्मणाला सांगितलं की त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे रे, तो एक भिक्षुक आहे, बस, बाकी कळलं तुला, त्याचं नाव तरी. हा अत्यंत चांगला हुशार दूत आहे, अशी त्यांनी माहिती काढलेली आहे. आपली अगदी पाळंमोळं खणून काढलेली आहेत, तो विष्णूला सगळं काढलेलं आहे, सगळी माहिती मिळवलेली आहे. आणि लक्ष्मणा तुझं लक्ष नसतं, इतकं तो बोलला तरी एकही व्याकरणाची चूक त्यांनी केली का. हा विद्वान आहे. दुसरी गोष्ट, बोलताना त्याची वाक्य एवढी लॉजिकल आहेत, एकामागून एकामागून आत्ता असं बोलतोय, नंतर असंबद्ध, इररेलेव्हंट, काही नाही त्याच्या ह्याच्यात. अगदी एखादा थिअरम सोडवावा, एखादं गणित सोडवावं, तसं सुंदर तो बोलतोय. त्याच्याकडे लक्ष दे, या गोष्टी शिकायला पाहिजेत. आणि शेवटी हनुमंताची एक बुद्धिमत्ता बघा, सहज प्रसंग म्हणून सांगतो. त्यावेळेला हनुमान म्हणला माझी खात्री पटलेली आहे आणि माझं जीवन इथून पुढे तुझ्यासाठी आहे रामा, तुला माहीत नसेल पण मला माहीत होतं. मग आता तो हनुमंताचं रूप घेतो, तो भिक्षुक असतो, तो एवढा प्रचंड होतो, खाली बसतो आणि रामाला सांगतो की तू माझ्या उजव्या खांद्यावर बस, आणि लक्ष्मणाला सांगतो तू माझ्या डाव्या खांद्यावर बस. राम हा इतका नम्र आहे, तो म्हणतो आम्ही इतकं अरण्य पायी तुडवत आलेलो आहे, ह्याच्यापेक्षा मोठ्या टेकड्या आम्ही पार केलेल्या आहेत, तर या टेकडीवर काय आम्ही चालत जातो की.
म्हणाले नाही, तुम्ही बसा, नंतर मी तुम्हाला कारण सांगतो. हनुमान उंच होतो, उड्डाण करतो. सुग्रीव दगडावर बसलेला आहे. आता त्याचं सिंहासन म्हणजे फातरच आहे, दगड टेकडीवरचा बसलेला आहे. हनुमान एवढा उंच आहे की तिथून तो रामाला उतरवतो, लक्ष्मणाला उतरवतो. म्हणाले आता तुम्हाला कळलं असेल की तुमचा अवतार आहे. आणि अवतरण म्हणजे वरून खाली येणं. तुम्ही जर टेकडीवर खालून वर चढत गेला असतात तर सुग्रीवाच्या पायाकडे तुम्ही पोचला असतात. काय बुद्धिमत्ता आहे बघा बरं. अवतार कशासाठी? आमचा उद्धार करण्यासाठी. अवतरण म्हणजे कमिंग डाऊन आणि उद्धार म्हणजे टेकिंग अप, लिफ्ट ज्याला म्हणतात, लिफ्ट. आणि सेल्फ अपलिफ्टमेंट, उद्धरे नात्मनात्मानम, तुझा उद्धार अर्जुना तूच करायचा. मी मार्ग दाखवीन, मी दिशा दाखवेन, पडलास तर उठवेन, पण मार्ग चालायचा आहे तुलाच. उद्धरेत आत्मन आत्मानम, तूच तुझा उद्धार कर. तुझ्या जीवनाचा स्वामी, तुझ्या जीवनाचा कॅप्टन म्हणजे कर्णधार, तुझ्या जीवनाचा तारणहार, तुझ्या जीवनाचा सगळ्यात चांगला शत्रू किंवा मित्र, तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच. हे गीतेत सांगितलेलं आहे. अशा वेळेला हनुमंताला राम म्हणतो किती बुद्धिमान आहेस तू. आता इथे थांबूया. हे जे सगळं आता सुरू झालं हनुमंताच्या भेटीपासून, त्याला सुंदरकांड नाव ठेवलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, आता हे कांड संपतं. ज्यावेळेला संहार होतो कोणाचा, तोपर्यंत हे नाही, हनुमान लंकेत जातो, लंका अर्धी जाळतो आणि सीता लंकेत आहे हा निरोप सांगायला रामाकडे परत येतो. तिथे हे सुंदरकांड संपतं. त्याच्यानंतर युद्धकांड, लंकेत युद्ध झालं ते, आणि नंतर उत्तरकांड आहे. ते सगळेजण म्हणतात प्रक्षिप्त आहे. मलाही तसंच वाटतं, कारण बाकीच्या कांडांची भाषा, तिथे वाल्मिकींची असलेली शैली, त्यांनी दाखवलेलं सुसंस्कृत वर्तन प्रत्येक कॅरेक्टरचं, आणि जर तुम्हाला वाटेल की हा असंस्कृत वागलेला आहे तर त्याला काही ना काहीतरी कारण आहे. रामाने त्या विराधाचे हात तोडले, कारण त्याला तो हात तोडून पुरा मगच मी मुक्त होईन. तो जो दुसरा होता कबंध, त्याला मारलं, जाळून टाकलं, त्याचं मुक्त केलं. म्हणजे वरवर तुम्हाला वाटेल ही क्रूर हिंसक अशी कर्म आहेत, पण त्या व्यक्तीची मुक्ती झालेली आहे. शापित गंधर्व असतात, शापित असुर असतात, शापित ऋषीसुद्धा असतात. त्यांना मुक्ती देण्यासाठी रामाचा अवतार कार्य आहे ते. आणि म्हणून ते वाटत असेल तुम्हाला. म्हणून पुढचे जे प्रसंग आहेत ना, सीतेचा त्याग, सीता, हे सगळं रामायणाचा भाग नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पण प्रत्येक रामायणाच्या प्रती उत्तरकांड आहे हे मात्र हा एक फॅक्ट आहे. पण उत्तरकांडाची भाषा नाही, उत्तरकांडाची दृष्टीच निराळी आहे. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, फार मार्मिक उदाहरण आहे. लक्षात ठेवा, हा संस्कार आहे. आणि आपण रामायणातून शिकायचं काय? दिस इज व्हॅल्यू एज्युकेशन. व्हॅल्यूज शिकायच्या आहेत. रामायणाची कथा असेल, पण त्यातून मी काय शिकलो हा फार महत्त्वाचा भाग आहे. ज्या वेळेला रावण सीतेला जात होता दक्षिणेकडे म्हणजे लंकेकडे, त्यावेळेला कर्नाटकेमध्ये येतं ना, हा प्रसंग घडला कुठे? नाशिकमध्ये घडला. कारण शूर्पणखेचं नाक वगैरे कापलं, ते नाशिकला कापलं. संस्कृतमध्ये नासिका म्हणजे नाक, त्यावरून त्या भागाला नाशिक म्हणायला लागले. हे लक्षात ठेवा. म्हणून शूर्पणखा कुठपर्यंत आली होती? ती नाशिकपर्यंत आली होती, महाराष्ट्रात. हे रावणाचं राज्य लंकेत आहे हा फार चुकीचा भ्रम आहे. रावणाची राजधानी असेल, पण रावणाचं राजधान अर्धा हिंदुस्थान, अगदी ह्याच्यापर्यंत. त्राटिका तर त्याच्याही अलीकडे भेटली होती. त्राटिकेचे सुबाहू, मारीच, याचा विश्वामित्रांचा यज्ञ, या सगळ्या घटना विंध्य पर्वताच्या खाली घडलेल्या आहेत. म्हणजे ज्या टोटल साऊथ इंडिया ते सगळा रावणाच्या ह्याच्याखाली होता. म्हणून रावणाचा नाश करणं आवश्यक होतं. अयोध्यावरती आहे ना, नॉर्थ इंडियामध्ये आहे. अयोध्येला रावणाचा त्रास झाला नसता. कर्नाटक, वालीचं वानर राज्य, कर्नाटक डाऊन साऊथ आहे, त्रास झाला नसता. म्हणून तो राज्याभिषेक होऊ दिला नाही आहे. हे कैकई वगैरे आहे ना, तुम्ही परत रामायण वाचा. कैकई ही नायिका आहे, महानायिका आहे. तिने स्वतः खलनायिका व्हायचं ठरवलं, कारण त्याशिवाय रामाचं अवतार कार्य सिद्ध झालं नसतं. रामराज्य करणं हे रामाचं अवतार कार्य नाही. कारण दशरथाचं राज्यही काही फार वाईट नव्हतं, लक्षात ठेवा. पण राम जर राजा झाला असता तर तो अयोध्येत सुखानं राज्य करत असता, किष्किंधेत म्हणजे कर्नाटकात वाली सुखानं राज्य करत असता, आणि लंकेत रावण सुखानं राज्य करत असता. आणि रावण म्हणजे दुसऱ्याची पत्नी पळवणारा, हा वाली म्हणजे स्वतःच्या भावाची पत्नी पळवणारा. हे काही सुसंस्कृत आहेत काय? हे विकृत लोक आहेत, असंस्कृत लोक आहेत, अनकल्चर्ड. त्यांचा संहार करण्यासाठी रामाचा जन्म आहे. आणि कुणी विचारतच घेत नव्हतं. पण वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, वसिष्ठांनी असा मुहूर्त शोधून काढला. आणि असं सगळी ती मंथरा आणि नंतर ह्याच्यात मंथरीने केलेलं
आणि मग सगळं रामायण घडलं. अत्यंत आवश्यक गोष्ट होती राम वनवासात जाणं. पण दशरथ तर जाऊच देत नव्हता. दशरथ तर अयौव राज्याभिषेक आणि लगेच राज्याभिषेक करणार होता आणि स्वतः वनात जाणार होता. हे विचार करा, कारण त्याला ऋषींनी शाप दिलेला आहे. कुणी? श्रावण बाळाच्या आईवडिलांनी. काय शाप दिला? की आम्ही जसे आमच्या मुलाचं, तू मारलंच मुलाला, तू एकाला नाही, तू तिघांची हत्या केलेली आहेस आणि तिन्ही ऋषी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात वरच्या पातळीवर असतात ते ऋषी. हा ऋषिकुमार आहे. आम्ही दोघंजणं आंधळे असलो तरी मी ऋषी आहे, ही ऋषी पत्नी आहे. आम्ही ज्याप्रमाणे श्रावणा आमच्या मुलाचं नाव घेत छाती बडवत रडत प्राण सोडतोय, तसं तुला करावं लागेल. तुझ्या मुलाचा वियोग होईल, तू मुलाचं नाव घेत छाती बडवत आमच्यासारखाच मरशील. हा शाप दिला. दशरथ हुशार आहे. तो म्हणला की राम माझ्यापासून दूर जायचं ते मला सहन होणार नाही आहे. रामाला राज्यावर बसवतो, मी रामापासून दूर जातो, म्हणजे तेवढं मला पटेल. कारण मीच निर्णय घेतलेला आहे. मी जवळपास कुठेतरी राहीन. ज्याला आवश्यक असेल त्यावेळेला, त्याला काही वनवास नव्हता दशरथाला, मी रामाला येऊन भेटेल, राम मला येऊन भेटेल, झालं ना. हा दशरथाची योजना होती. पण त्याला बरोबर असं सांगितलं की तू कैकेयीला सांगितलं. म्हणून ज्यावेळेला रावणाने सीतेला नेलं त्यावेळेला ऋषींनी दिवाळी साजरी केली. यशस्विनी कैकेयी, साधू साधू. अत्यंत चांगली घटना गेली. सीतेला पळवलं ते. नाहीतर राम कशाला गेला असता लंकेपर्यंत? रामाच्या ह्याच्यातली 13 वर्ष तिथेच संपली होती की पंचवटीतच संपली होती, नाशिकपर्यंत. खाली गेला कशाला राम? खाली गेला सीताला नेली म्हणून. आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारत आपण ग्रंथ वाचूया. रामायणाची छोटी छोटी पुस्तकं आहेत, प्रश्न विचारत वाचूया ना. सध्या संस्कार रामायण नावाची एक मालिका लेखांची सुरू झालेली आहे. नवप्रभेत आजचा 13वा लेख आहे. कुठपर्यंत पोचलोय? थांब सुमंत्रा थांब विरे रथ. सुमंत्र, अजून राम वनवासाला निघालाय, त्याच्याबरोबर अयोध्या निघालेली आहे. राम विचार करतो की अयोध्या जर माझ्याबरोबर वनात आली तर कसला वनवास? नाही, राजा तिथे राजधानी, ते ठीक आहे, पण मला राजधानी नको आहे. मी वनवासाचे वचन दिलेलं आहे माझ्या मातेला. मग काय करूया? रामाने 1-2च अशा काही कृती केलेल्या आहेत की ज्यावेळेला तो खोटं बोलला आहे किंवा त्यांनी खोटी कृती केलेली आहे. एरवी राम म्हणजे सत्यवचनी, सत्यभाषण करणारा. त्यांनी काय केलं? लोक रात्रभर झोपले. तमसा नावाची नदी आहे, जी चालत होते. राम दुपारी निघाला वनवासाला. दिवसभर राम चालत राहिला. राम रथातून जात होता. रथ स्लोने, राम सांगत होता संथने, आणि हे म्हणत होता थांब सुमंत्रा थांब विरे रथ. रथ थांबव, आमचा राम आम्हाला दूर जातो ही कल्पनाच सहन होत नाही. पण शेवटी जिथे जलाशय होता, जिथे फुलं विशेषतः फळं मिळणार होती, तिथे रात्री मुक्काम करूया. लोकांना खायला नको का काही, हे लक्षात ठेवा. मग तिथे त्यांनी मुक्काम केला. मध्यरात्रीनंतर राम उठला. त्यांनी लक्ष्मणाला आणि सुमंत्राला उठवलं आणि सांगितलं रथ तयार कर. आवाज न करता रथ तयार कर आणि आपण अयोध्येच्या दिशेने जाऊया. इथे नदीच्या काठची जमीन ओली आहे, त्या ओल्या ह्याच्यातून रथ जाऊ दे. रथाचे मार्क्स लोकांना दिसले पाहिजेत. खुणा जमीन मातीतल्या, चिखल होता ना, चिखलात त्या खुणा दिसल्या. आणि पहाटे लोक उठले तर राम सीता लक्ष्मण नाही आहेत, सुमंत्रही नाही, रथही नाही आहे. मग रथ गेला कुठे? तर कुणीतरी म्हणलं अरे या खुणा अयोध्येच्या दिशेने जाताना दिसत आहे. रामाने काय सांगितलं? अयोध्येच्या दिशेने जाऊया. मध्ये एखादं झुडूप आलं तर पुन्हा तिथून वळून दुसरीकडून आपण वनात जाऊया. रामाची योजना इथे खोटं बोलला राम. रामाची कृती खोटी आहे. म्हणजे अयोध्येकडे जायचं म्हणून वळून परत तो वनात आलेला आहे, हे लक्षात घ्या. पण लोक आले तोपर्यंत अयोध्येत पोचले होते लोक. आता कशाला? राम कुठे गेला काही माहीत नाही, म्हणून ते अयोध्येत राहिले आणि राम खऱ्या अर्थाने वनवासाला निघाला. यात छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता राम आणखीन एकदा खोटं बोललेलं आहे, पण ती गंमत आहे. हे एकदा खोटं बोलला आहे असं का म्हणायचं माहीत आहे ना? तो एकदाच बोलला आहे म्हणून. युधिष्ठिर एकदा अर्धसत्य बोलला, नरोवा कुंजरोवा. लक्षात आहे, मी कितीदा खोटं बोललो आहे मला लक्षात आहे का? अरे बापरे, मागे तुम्हाला सांगितलं होतं युधिष्ठिर ज्यावेळेला जिवंत स्वर्गात गेला त्यावेळेला त्याच्या हाताचं एक बोट गळून पडलं, कारण आयुष्यात त्यांनी एक अर्धसत्य बोलला होता. आणि अर्धसत्य म्हणजे असत्य, की अश्वत्थामा मेला, भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि सगळीकडे पसरवलं. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामाला दूर लढवत ठेवलं. ह्याने सांगितलं की अप्रिय समाचार माझ्या कानावर आला की मी शस्त्र खाली ठेवणार आहे, मग कुणीही माझं डोकं उडवावं.
अप्रिय समाचार म्हणजे त्याचं अश्वत्थाम्यावर खूप प्रेम, एकुलता एक मुलगा द्रोणाचार्यांचा. द्रोणाचार्यांना हे मारत नव्हते, कारण द्रोणाचार्य गुरु आहेत, गुरूंची हत्या कशी करायची. द्रोणाचार्यांना यांना मारण्यासाठी द्रौपदीचा भाऊ, आधी तो द्रौपदी जन्मली, नंतर तो जन्मला धृष्टद्युम्न, हा पांडवांच्या सैन्याचा सेनापती होता. आणि ज्यावेळेला तो म्हणतो माझा विश्वास नाही, अश्वत्थामा मरणार नाही आहे, पण मला युधिष्ठिरांनी सांगितलं तर. ते कृष्ण म्हणला तुला आता खोटं बोललं पाहिजे. तो म्हणतो मी खोटं बोलणार नाही आयुष्यात, युद्ध हरलो तरी चालेल, पुन्हा वनवासात जावं लागलं तरी चालेल, मी धर्माचं प्रतीक आहे ना. धर्मराज म्हणतात, युधिष्ठिर धर्मराज आहे. मग तो काय म्हणतो की मी धर्म कधीही सोडलेला नाही आहे, आणि जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो. धर्मो रक्षते रक्षिता. तुम्ही धर्माचं रक्षण करा, तो धर्म कुठल्या ना कुठल्या तरी शक्तीच्या किंवा व्यक्तीच्या रूपानं तुमचं रक्षण करेल. आणि झालं तसंच. तर गंमत बघा, तो म्हणाला की मी सांगतो. कृष्ण म्हणाला ठीक आहे. अश्वत्थामा हतः म्हणजे मेला, नर म्हणजे नर, वा कुंजर म्हणजे हत्ती, ते मला माहीत नाही. म्हणजे तो अर्धवट बोललायस ना. अश्वत्थामा खरा मेलेलाच नाही, कुंजर म्हणजे हत्ती मेलेला आहे, पण तू नरो वा कुंजरो वा एवढं म्हण ना. आणि कृष्ण शंख घेऊन गेला होता. दुसऱ्याकडे जाताना शंख घ्यायची गरज नसते. शंख मंदिरात किंवा रणांगणावर का घेतला होता. अश्वत्थामा हतः, नरो म्हणल्यानंतर एवढा जोरात शंख वाजवला, अश्वत्थामा नावाचा नर मेला. युधिष्ठिरांनी सांगितलं. पुढचं कुंजर वगैरे कुणाला ऐकू दिलं नाही कृष्णाने. युधिष्ठिर बोलला पण कृष्णाने ऐकू दिलं नाही. अश्वत्थामा एकच होता, दुसऱ्या कुणाचंही नाव अश्वत्थामा नाही आहे. म्हणजे माझा मुलगा गेला म्हणलं, त्यांनी ठेवली. आणि मग धृष्टद्युम्न त्यांनी डोकं उडवलं. अशा रीतीने द्रोणाचार्यांचा अंत झाला. पण ते तो अर्धसत्य बोलला, असत्य बोलला. त्यामुळे द्रोणाचार्यांच्या सारख्या एका महान गुरुचा आणि चांगल्या योद्ध्याचा अंत झाला. म्हणून एक बोट त्याचं गळून पडलं आणि एक बोट मायनस असा तो गेला स्वर्गात. आपण विचार करूया, आपण जर दारात गेलो आणि आपल्याला जर विचारलं की प्रत्येक खोटं बोलण्यामुळे आपलं काय काय गळून पडेल, डोक्याला पूर्ण टक्कल, सगळं गळून पडेल आपलं. इतकी असत्य आपण बोललेलो आहोत. एक लक्षात, आणि एक खोटं बोलल्यानंतर ते खरं वाटण्यासाठी आणखीन 100 खोटं बोलावं लागतं. हा जीवनाचा नियम आहे. असू दे, ही गंमत लक्षात ठेवा. मुद्दा काय आपला की सत्यवचनी राम एकदा असत्य बोललेला आहे, पण गमतीनं बोललेला आहे. पण त्याच्यात दूरदृष्टी आहे रामाची. ज्यावेळेला शूर्पणखा येते, राम तिला आवडतो. राम, सीता आणि लक्ष्मण. राम तिला पाऊस पडत असेल ना तर आशीर्वाद आहे आपल्याला. हो, खरंच आशीर्वाद आहे. पाऊस म्हणजे अभिषेक आहे. पडत असेल तर, मला माहीत नाही. पडतो आहे, माझे कान लांब आहेत, मला ऐकू आलं. हे लक्षात ठेवा. मुद्दा काय आपल्याला की ज्या वेळेला रामाच्याकडे ती धावते, अत्यंत सुंदर रूप घेतलेलं आहे, सीतेपेक्षा सुंदर रूप. कारण राक्षस आणि राक्षसी रूपं बदलू शकत होत्या. अत्यंत अप्सरेसारखं रूप घेऊन ती रामाकडे आली आणि म्हणाली की मला तू आवडलेला आहेस, माझ्याशी तू विवाह कर. त्यावेळेला राम काय म्हणतो की माझं आधीच लग्न झालेलं आहे, हा माझा भाऊ आहे ना, त्याचं लग्न झालेलं नाही आहे. आता एक खोटं बोलला ना, त्याची बायको उर्मिला अयोध्येत आहे, म्हणजे त्याचं लग्न झालेलं आहे. पण गमतीनं तू त्याला लक्ष्मणाकडे जाते, ते तू तरी माझ्याशी लग्न कर. कारण राम सावळा होता, लक्ष्मण गोरा होता, लक्ष्मणही तेजस्वी होता. तर अशा वेळेला लक्ष्मण काय म्हणतो, बघ मी दास आहे. तो असं म्हणत नाही राम खोटं बोलतो आहे, मी दास आहे, कायम ह्याची सेवा करतो आहे. तू माझी जर झाली तर दासी होशील, हे मान्य आहे का तुला. ती म्हणते दासी नाही, मला राणी झालं पाहिजे. मग ती म्हणते सीतेला मी खाऊनच टाकते. आणि ते नरभक्षक होते ना, एकदा सीतेला खाल्लं. लक्षात ठेवा की हे नाही त्रास होतोय का नाही. सीतेला एकदा खाल्लं की मग तुला पत्नीच उरली नाही, आता माझ्याशी लग्न कर. त्यावेळेला राम सांगतो की पुन्हा तू त्याच्याकडे जा आणि लक्ष्मणाला सांगतो, त्यांची काही भाषा असेल त्याप्रमाणे, तिचे नाक आणि कान कापून टाक, तिला विरूप कर, तिला विद्रूप कर. आता ज्यावेळेला खायला ती गेली त्यावेळेला ती राक्षसी झाली होती परत. आणि शूर्पणखा म्हणजे जिची नख सुपासारखी आहेत. आज फॅशन आहे सुपासारख्या नखांची. तुम्ही मुद्दामून मला ते नख बघताना सगळ्या शूर्पणखा वाटतात. आणि त्यामुळे काय, पूर्वी टोकदार असायची, गोल असायची, आता सुपासारखी रेक्टँग्युलर. फार छान आहे. पण लक्षात घ्या, तिला विरूप करून पाठवलं. ती धावत गेली कुणाकडे, रावणाकडे.
आणि तिने त्याला सांगितलं की त्याची पत्नी एवढी सुंदर आहे की तो रानातला तपस्वी आहे, त्याच्याकडे कशाला पाहिजे पत्नी, तुझी ती पत्नी शोभेल, जाऊन तू तिला पळवून आण. ही कल्पना मिळाली. रामाची दूरदृष्टी काय आहे की हिला विरूप केली की ही जाईल तणतणत आपल्या भावाकडे, आणि ती परिचय करून देते ना, मी रावणाची बहीण आहे, रावण केवढा समर्थ आहे, केवढं वैभवशाली आहे, ते सगळं वैभव तुला मिळेल रामा, वगैरे वगैरे. अशा वेळेला राम थोडीशी गंमत म्हणून बोलला, लक्ष्मणाने हे असं केलं का, स्त्रिया मोर्चा घेऊन जातील, हा चॅप्टर काढून टाका, काय त्यांनी हे केलं. अरे पण पुढची कथा बघा ना, ते केल्याशिवाय रावण दुखावला जाणार नव्हता आणि रावण सीतेला पळवणार नव्हता. एक मार्मिक तुम्हाला सांगतो, हनुमंताचा रोल जो या 2 श्लोकात आलेला आहे, त्या श्लोकातच हनुमंताचा काय रोल आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे काय की रावणाने तिला खांद्यावरून नेलेलं आहे. खांद्यावरून का लोक विचारतात, कारण त्याचा रथ जटायूने मोडून टाकलेला आहे, तो रथातून आला होता आणि रावणाच्या रथाला गाढवं होती, हा लक्षात ठेवा. त्या काळात गाढवं म्हणजे पुष्ट वगैरे, आता गाढव दिसत नाही हो तुम्हाला, खरं आजूबाजूला दिसतात का, कारण सगळी मला विधानसभेत आहेत, मला माहीत नाही, गमतीनं म्हणतो फार दिसतच नाही. पण त्यावेळेला गाढवांचे रथ होते, गाढवावरून लोक जात होते. गाढव हे वाहतुकीचं साधन होतं, नुसतं लोड बेअरिंग ज्याला म्हणतात, बीस्ट ऑफ बर्डन, तसं गाढव नव्हतं. पण त्या सगळ्यांना मारलं, कुणी, जटायूने मारलं. मग रावणाने काही नाही, जटायूचे पंख कापले. पंख कापल्यानंतर जटायू काहीच करत नव्हता. मग घातली सीतेला खांद्यावर आणि सीता आक्रोश करत होती, सोड मला दुष्टा, सोड मला. पण तिला माहीत होतं ते असंच घडणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगतोय काय, लक्षात ठेवा. लोक म्हणतात सीतेचा त्याग केलेला नवरा, लोक जणू काय आपल्याला सीतेने ॲडव्होकेट मला नेमलेलं आहे आणि म्हणून मी तिचा खटला लढतोय, तसं काही नाही आहे हो. सगळ्या स्कॉलर्सची मतं आहेत की हे नाहीच आहेत. मी आता सांगतो तो एक प्रसंग बघा, हनुमंताकडे आपण वळणार आहोत. प्रसंग किती संस्कृती भारताची काय आहे लक्षात ठेवा. की ज्या वेळेला ती जात होती आणि टेकडीवर तिने हे बघितले, काही वानर आहेत, मध्ये सगळं अरण्यच होतं, तिच्याकडे काही दागिने होते. लोक विचारतात, तिने दागिने सगळी, अरुंधती, कोण, वसिष्ठ हे राजगुरू, वसिष्ठांचा मुलगा शक्ती, शक्तीची पत्नी, यांना तिने देऊन टाकले, हे लक्षात ठेवा दागिने. आणि फक्त ती सौभाग्य लेणी काही असतील ते घालून ती आली. एक अंगठी होती, ती पुढे हनुमान घेऊन नाही का गेला, ती एक होती. पण दागिने कुठले टाकले आपण विसरतो. ज्यावेळेला ते अत्रींकडे गेले त्यावेळेला अनसूया म्हणाली, अगं तू लग्नात एवढी सुंदर दिसत होती म्हणून मी तुझी वर्णनं ऐकली, माझ्याकडे माझी सौभाग्य लेणी आहे, माझा लग्नातला शालू वगैरे आहे, तो तू नेस. आणि बाहेर जे राम, लक्ष्मण आणि अत्री ऋषी बसलेले आहेत ना, त्यांना आपण सरप्राईज म्हणतो ना, तसा एक आश्चर्याचा धक्का दिला. तिने सीतेला स्वच्छ करून, मेकअप वगैरे करून, मेकअप तुम्हाला सांगतो रामायण महाभारतात मेकअपचे एवढे डिटेल्स आहेत आणि सगळं हर्बल आहे, कारण त्यावेळेला केमिस्ट्री नव्हती या गोष्टींसाठी, केमिकल काहीच नव्हतं. परंतु डोळे रंगवले, डोळ्याच्या पापण्या रंगवल्या, डोळ्याचे पापण्यांचे केस रंगवले, डोळ्याची खालची बाजू. आता बघा ना, ह्या सगळ्या, हे सगळ्या सध्या आपण एवढंच रंगवतो निरनिराळे. नंतर ओठ रंगवले, नंतर केस रंग, सगळी कुठली वनस्पती, साजेशृंगार करायचा. इथे हा एक प्रसंग, अनेक प्रसंग आहेत, अप्सरांचा साजेशृंगार वर्णन केलेलं आहे. आश्चर्य वाटतं म्हणजे तेवढी त्यावेळेला सुंदर सौंदर्यवर्धन म्हणून ब्युटी पार्लर पहिलं कोणी काढलं तर द्रौपदीने काढलं. सैरंद्री म्हणून ते जे कीचकाच्या याच्यात अज्ञातवासात होते त्यावेळेला राणी, राजकुमारी आणि राणी वंशातल्या सगळ्या स्त्रिया, या स्त्रियांचं सौंदर्यीकरण द्रौपदी करत होते, कारण त्यांना लपून राहायचं होतं. 1 वर्ष अज्ञातवास म्हणतात ना, 1 वर्ष अज्ञातवास होता. खूप सांगता येण्यासारखं आहे. तर ते जाऊ द्या, रामाचं जाऊ द्या, हनुमंत आता कुठे आला. ज्या वेळेला सीतेचा शोध घ्यायचा आहे, हां तो प्रसंग सांगत होता, हनुमान वगैरे काही वानरं होती त्या टेकडीवर, तर आपला ट्रेस लागावा, ट्रेस म्हणजे माग लागावा म्हणून तिने दागिन्यांचे जे पुडकं होतं ते टाकलं खाली. आता हा महत्त्वाचा प्रसंग बघा, आत्ताचा बघा आणि सीतेच्या त्यागाच्या वेळेचा बघा. हे काय प्रसंग आहेत. ज्या वेळेला ती पुरचुंडी टाकली, माकडांनी उघडून बघितली, अरे हे दागिने आहेत, आपल्याला काय उपयोगाचं आहे, म्हणून त्यांनी ते जपून ठेवले. नंतर रावणाने नेलेली एक स्त्री आम्ही बघितली, त्या स्त्रीने खाली एक दागिन्यांचं एक पोटली टाकली, ती आहे आमच्याकडे.
राम म्हणाला दाखव, ते सीतेचेच दागिने असतील. राम इतका ते बघितल्यानंतर त्याला आनंद दुःख दोन्ही झालं. सीते तू कुठे गेलीस ग, रावणाने आत्तापर्यंत तुझं काय केलं असेल ग, पण हा भांगतिळा हा तुझाच आहे, ही कुंडलं तुझीच आहे, ही नथनी तुझीच आहे, ही निरनिराळ्या प्रकारची, हे बाजूबंद तुझेच आहेत, हा कमरपट्टा तुझा आहे, मेखला म्हणतात त्याला. प्रत्येक वेळा तो लक्ष्मणाला विचारतोय हा भांगतिळा सीतेचा आहे का. मी सीतेच्या डोक्याकडे तोंडाकडे कधी बघितलंच नाही. ही संस्कृती आहे. ती माता आहे, मोठ्या भावाची पत्नी ही माता आहे, मोठा भाऊ हा भ्राता हा पिता आहे. आणि तोच उपदेश त्यांनी सुमित्रांनी केलेला आहे. अरण्यात जातोय तर राम तुझा पिता आणि सीता तुझी माता. मी कधीच तिच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही, म्हणून नथ तिची का मला माहीत नाही, हा भांगतिळा तिचा का मला माहीत नाही, ही कुंडलं तिची का मला माहीत नाही, बाजूबंद तिचे का मला माहीत नाही, कमरेला घातलेली मेखला मला माहीत नाही, पण ही नूपुरं जी आहेत ना पायातली पैंजण ती मात्र नक्की सीतेची आहेत. कारण रोज सीतेला सकाळी उठल्यानंतर पायाला म्हणजे नमस्कार करताना मला ही पैंजणं दिसायची. नूपुर मी नाहम जाना मी केयूर, मी काही ओळखत नाही, हे नूपुरं फक्त ओळखतो. हा लक्ष्मण आहे, ही सीता आहे. आता इकडे अरण्य उत्तरकांड, सीतेचा राम त्याग करतो. सीतेचा त्याग नाही, रामांचा राज्याभिषेक झाला, सगळ्यांना आनंदी आनंद झाला. ऋषींनी जय जयकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार झालं. सगळं रामराज्य सुरू झालं. रामराज्याचं वर्णन केलं आणि फलश्रुती सांगितली. हा रामायण ग्रंथ जो वाचेल त्याला हे होईल ते होईल, हे मिळेल ते मिळेल, त्याला मनःशांती मिळेल, हे सगळं सांगितलं. ग्रंथ संपला. उत्तरकांड नंतर जोडलं गेलं. कारण हा जो एकंदर संस्कृती आहे ना त्याला बदनाम करण्यासाठी. दोन प्रसंग एक केयूर कोण नावाचा एक शंभुक नावाचा एक आहे, कोण आपण शूद्र म्हणूया, तो तपश्चर्या करतोय. तर कोणतरी येतात आणि सांगतात शंभुकाचा वध कर रामा, तू राजा आहेस ना, आपल्या राज्यात शूद्रांनी तपश्चर्या करणं योग्य नाही आहे. राम जातो आणि त्याचा वध करतो. पटतं तुम्हाला? रामाचे जटायूशी संबंध, गुहकाशी संबंध आणि शबरीशी संबंध, हे तिन्ही एका अर्थाने शूद्र काय, शूद्र हा समाजातला एक आपण म्हणतो त्याच्याही पलीकडचे त्याच्याही खालचे हे लोक आहेत. रामाने आलिंगन दोनदा दिलेलं आहे. कुणाला? गुहकाला. रामाने कुणाला बाकीच्यांना आलिंगन नाही दिलं, हनुमंताला आलिंगन दिलेलं आहे, भरताला दिलेलं आहे आलिंगन. परंतु एवढं नातं त्याचं असताना तो त्या शंभुकाचा वध करेल, ती भाषा ती शैली ही वाल्मिकींची वाटत नाही. आता मगाचा प्रसंग तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला राम सांगतो की तिला एखाद्या ऋषींच्या आश्रमाकडे अरण्यात सोड. आता हे मागचा एखादा प्रसंग बघावर, ती गर्भवती आहे आणि ते राम आणि ते रात्री बोलत असताना मला डोहाळे लागलेले आहेत. डोहाळे तुम्हाला आपण फुलं म्हणतो, याच्यात गोव्यात वगैरे फुलं, डोहाळे लागलेले आहेत. काय? रानात जावं, तिथल्या त्या झऱ्यावर अंघोळ करावी, तिथली कंदमुळं फळं खावी, झोपडी बांधून तिथे राहावं. आपले ते दिवस किती सुखीचे होते. 24 तास आपण एकमेकाजवळ होतो. आता अयोध्येला आल्यानंतर तुम्ही मला 24 मिनटंसुद्धा मिळत नाही, कारण तुम्ही सतत राज्यकारभारात असता, सतत इतरांबरोबर असता. एकांत मिळतो कुठे आपल्याला? जाऊया, तेही 9 दिवस हो गता, ते आपले दिवस गेले. राम म्हणतो मलाही तसंच वाटतं की काही दिवस आपण म्हणतो ना सुट्टी घ्यावी आणि अयोध्येतून वनात जावं, तुझे डोहाळे पुरे करावेत. अशा वेळेला हा प्रसंग घडतो की लोक म्हणतात की 9 महिने सीता होती कुठे रावणाकडे आणि तिला कसं रामाने परत घेतलं, म्हणून तो अग्निदिव्य वगैरेचा जो प्रसंग आहे ना तो घालावा लागला लोकांना. त्याच्यानंतर माझी पत्नी जर एक रात्र दुसरीकडे राहिली आणि ती माहेरही गेली नाही तर ती कुठे गेली आणि तिचा मी स्वीकार करू दुसऱ्या दिवशी, अशी बोलणं सुरुवात झालं अयोध्येत. रामाने ही चूक केली. 9 महिने ती दुसरीकडे आणि तिला घेतो राम, बरोबर नाही आहे. हे ज्यावेळेस रामाच्या कानावर आलं, राम म्हणला ठीक आहे, एक पंथ दो काज, आपण दोन्ही कार्य करूया, सीतेचे डोहाळेही पुरवूया आणि सीतेचा त्यागही करूया. रामाच्या बाजूने हे बोलता येईल. त्यांनी लक्ष्मणाला ज्या सूचना दिल्या त्या इतक्या स्पष्ट आहेत की रथातून तिला ने, तिचा विरह मला सहन होणार नाही, माझा विरह तिला सहन होईल अशा वातावरणात तिला ठेव.
कारण ती 1-2 दिवस आठवेल, पण नंतर लता वेली भुंगे फुलं बघितल्यानंतर आणि ऋषींच्या आश्रमासमोर ठेव, म्हणजे ऋषींचा कोणीतरी बघेल, तू कोण त्या परिचय करून देणार नाही की मी सीता आहे, रामाची राणी आहे म्हणून, मी कोणी वनवासिनी आहे, वनात राहणारी आहे. मग तिला वाल्मिकीच्या आश्रमात येतात, तिथे तिचं बाळणपण होतं. वाल्मिकी नावं ठेवतात, कुश आणि लव हे सगळं वाल्मिकी करतात. वाल्मिकी बऱ्याच वेळेला पाळणं हलवून झोपतात. ही मुलं सोन्याच्या चेंडूबरोबर खेळायला पाहिजे होतं ना अयोध्येत, परंतु खेळतात मातीची खेळणी. दैव जाणिले कुणी, दैव कुणी जाणलेलं आहे. सुंदर गाणं आहे. जगी म्हणजे तो जगात सोन्याचा मृग हा असंभव आहे, तरी त्याला भुलले राघव. कारण श्रीरामालाच चकवून गेल्या शक्ती मायाविनी. राम मायेच्या तडाख्यात सापडतो, कारण तसं होणारच असतं. आणखीन एक प्रसंग सांगू तुम्हाला. सुबाहू आणि मारीच हे त्राटिकीची 2 मुलं त्राटिकेला मारल्यामुळे चिडलेली होती आणि विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करायला राम आणि लक्ष्मण आलेले. 7 दिवस रात्रंदिवस जागून त्यांना रक्षण करायचं आहे. कारण का की रात्री राक्षसांचं बळ वाढतं, रात्री राक्षस जास्त हल्ला करणार आहेत. आणि ज्यावेळेला सुबाहू आणि मारीच येतात, राम बाण काढतो आणि सुबाहूला मारून टाकतो. आणि ज्यावेळेला मारीच्याला बाण मारतो त्यावेळेला लक्ष्मण म्हणतो, अरे रामा, या बाणाला टोकच नाही आहे, धातूचं टोक नाही आहे, इट इज जस्ट अ स्टिक. राम म्हणतो, याला मानवास्त्र म्हणतात, याला मानवास्त्र म्हणतात. हे मी का करतोय योग्य वेळी तुला समजेल, पण मी मारीच्याला मारणार नाही आहे, कारण माझ्या जीवनात पुढे मारीच्याला रोल आहे, भूमिका आहे, त्याला काहीतरी कार्य करायचं आहे. सोन्याचा मारीचच होतो ना, म्हणून मारीच्याला मारलं नाही. रामाचा बाण लागल्यामुळे मारीच इतका दूर गेला समुद्राच्या काठाशी, रामाच्या हाताचा स्पर्श झालेला बाण लागल्यामुळे मारीच बदलून जातो. रावणाला सीतेला परत केली असती, केलं असतं रामाने रामाने स्पर्श केला नसता रावणाला. आज रामाने मारलेला बाण मला लागला, मी मुक्त झालो, म्हणून शेवटपर्यंत रावणाने सीतेला परत केलं नाही. रावणाची हीच इच्छा होती की रामाचा मला स्पर्श व्हावा, पण राम मला स्पर्श कशाला करेल, मी लंकेत आहे, तो वनवासात आहे. म्हणून त्यांनी बाण मारला, त्या बाणाला त्याचा हात लागला. तसा रामाचा बाण हा मानवास्त्रासारखा, त्यामुळे गेला. मारीच बदलून गेला, मारीच ऋषी झाला. मारीच्याने केस वगैरे वाढवले, आश्रम केला, त्यांनी नामस्मरण सुरू केलं, त्याला शिष्य झाले. रावण ज्या वेळेला गेला त्यावेळेला रावण म्हणतो की तू रामाच्या वाटेला जाऊ नकोस. तो राम शब्द वापरत नाही, तो रावण शब्द वापरत नाही, कारण रामाचा बाण लागल्यापासून मला सगळ्यांवर प्रेम आहे, मला र अक्षराची भीती वाटते. रामाचा बाण लागल्यानंतर र अक्षराची भीती वाटते, म्हणून तो दशरथनंदन, कौसल्यानंदन, भरताचा भाऊ असे शब्द वापरतो. आणि याला दशानन, दशमुख, दशग्रीव रावण वापरत नाही, का रावणमध्ये र आहे. रथ वापरत नाही. तू घोड्यांच्या वाहनातून आलास का, रथ नाही शब्द वापरत. रणांगण शब्द नाही वापरत, कारण रणांगणमध्ये र आला. हे माझा एवढा बदल झालेला आहे माझ्यात, मला परत तो हे काम सांगू नको. रावण म्हणाला मी तुला इथेच मारतो. मग तो म्हणाला की हे दशानना, तुझ्याकडून मरण्यापेक्षा त्या कौसल्यानंदनाकडून मरणं चांगलं ना, म्हणून मी होतो काय सोन्याचा हरिण आणि मारू दे मला रावण. रामाच्या हातून मरण म्हणजे मुक्ती, की मला मुक्ती मिळेल. तुझ्या हातून मरण म्हणजे मी नरकात जाईन. हे लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बॅकग्राऊंड रामायण आहे हे. आपल्याला मुख्य गोष्टी माहीत असतात. दूरदर्शनवर सुद्धा हे सगळे प्रसंग दाखवले तरी ते प्रसंगाचा एक भाग असतो. एपिसोड आपण ज्याला म्हणतो, एपिसोडात मुख्य घटना दाखवतात, त्या बाकीच्या आजूबाजूच्या घटना तेवढ्या सांगायला वेळ नसतो. आता मुद्दा काय आहे की सुंदरकांड नाव का दिलं, लंकाकांड नाव का नाही दिलं? कारण हनुमंताचा पराक्रम सगळा लंकेतच आहे की, सीता लंकेतच होते की. हनुमंताकडे काम काय दिलं होतं, सीतेचा शोध लावायचा, बस. त्याच्यासाठी समुद्र ओलांडून जायचं, एवढं काम हनुमंताला दिलेलं होतं. मग हनुमान कांड नाही म्हणले. बाकीची कांड कसे आहेत, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड हे जागा आहेत. त्याच्यानंतर युद्धकांड, उत्तरकांड, मधलं सुंदरकांड आहे. कारण वाल्मिकी जे म्हणतात तेच तुलसीदास म्हणतात की हनुमंताचं सगळं सुंदर. आता आपण जे 2 श्लोक निवडलेत त्या श्लोकांकडे वळतो. हनुमंताचं सगळंच सुंदर आहे, हनुमंताचं रूप सुंदर. हनुमंताच्या शरीरावर ज्याला फॅट म्हणतो ना,
चरबी, आपण चरबीचा एक कणही नाही. आता काही सिरियलमधले हनुमान वगैरे पोट असलेले असतात, काय गंमत, शंकराला सुद्धा पोट दाखवतात तो. शंकर आणि हनुमान, हनुमान हा शंकराचा अवतार आहे, लक्षात ठेवा. एकादश रुद्र आहे, 11वा शंकर म्हणजे तेजस्वी शंकर म्हणजे हनुमान आहे. त्यांना पोट नसलं पाहिजे. पण हे म्हणून हनुमंताचं रूप सुंदर आहे, हनुमंताची वाणी सुंदर आहे, हनुमंताची भाषा सुंदर आहे, हनुमंताचं कार्य सुंदर आहे, हनुमंत ज्याच्याशी दोस्ती करतो ती दोस्ती सुंदर आहे, हनुमंताचं सगळं सुंदर आहे. म्हणून या कांडाला मी सुंदरकांड असं नाव देतो. तेच नाव सगळ्यांनी ठेवलं. आणि रामदास सुंदरकांड लिहित होते. त्यांनी 2च कांड लिहिली, एक युद्धकांड ज्यात रावण मारला गेला आणि सुंदरकांड ज्याच्यात मारुतीचा पराक्रम होता. बाकीचे मंथरा काही रामदासांना कर्तव्य नव्हतं. मी रामाचा दास आहे, मला तेवढंच रामायण पाहिजे. रामाचा पराक्रम, हनुमंताचा पराक्रम. हनुमंताचा पराक्रम म्हणजे लंका, आणि लंकेच्या बाहेर युद्ध झालं, तो रामाचा पराक्रम. ती 2 कांड त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिली. ती कॉपी करतात ना त्या रामदासांच्या हस्ताक्षरात संपूर्ण रामायण नाही आहे. 7 कांडांपैकी फक्त 2 कांड आहेत, सुंदरकांड आणि युद्धकांड. हे झालं. आता हनुमंताचं सगळंच सुंदर, त्याच्यावर प्रवचन चालू आहे रामदासांचं, प्रसंग डोळ्यासमोर आणा. आणि ते वर्णन करतात की हनुमान लंकेत आला, लंकेतलं सगळं सांगतात. आणि नंतर हनुमंताला तो विभीषण नेतो त्या अशोकवनाकडे. ते अशोकवन आहे. मी नमस्कार करतो माझ्या आईला, रोज सकाळी सीतेला नमस्कार करतो, सीता माझी आई आहे. आता 9 महिन्यात रावणाने स्पर्श का नाही केला हो सीतेला? ज्या सीतेला त्यांनी खांद्यावरून आणली ती सुटायचा प्रयत्न करतो, तिने घट्ट धरून आणली. 9 महिन्यात रावण तिला स्पर्श करू शकला नाही. कारण सीतेला आपण भूमिकन्या म्हणतो, माहीत आहे ना? भूमिकन्या, तसं गवताचं जे पाट आलेलं असतं, ब्लेड ऑफ ग्रास, गवत ज्याला म्हणतो, ते गवत हा भूमिपुत्र आहे, जमिनीतून आलेला आहे. म्हणजे तो सीतेचा भाऊ आहे. ते गवताचं एक पातं उपटायची आणि असं मध्ये धरायची. रावण पुढे आला की त्यातून अग्नी निर्माण व्हायचा आणि रावण घाबरायचा, जळून जाईल रावण. तो रावण फक्त दुरून बघायचा आणि त्याला धमकी द्यायचा. हे लक्षात घ्या. मग तिने इथे का नाही, कारण त्याला जायचं होतं रावणाबरोबर. हे लक्षात, आधीच्या जन्मात ती कुबेराची सून होती. कुबेर हा रावणाचा मोठा भाऊ, म्हणजे रावणाची सून आहे. तिच्यावर अत्याचार किंवा हल्लीच्या भाषेत बलात्कार करण्याचा रावणाने प्रयत्न केला. ती सुटली त्यातून आणि म्हणाली, पुढच्या जन्मात तुझा संपूर्ण सत्यानाश केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून ती ही सीता झाली. म्हणजे सीतेला रावणाला मारायचंच होतं आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रसंग घडवायचाच होता. पण लंकेत गेल्यानंतर तिने आपलं पातिव्रत्य सांभाळलेलं आहे. गंमत बघा. तर हनुमान जो आहे तो बुद्धिमान आहे. ज्या वेळेला हनुमंताचं वर्णन समर्थ करतात, आपल्याला भीमरूपी महारुद्र हे हनुमंताचंच वर्णन आहे की भीमरूपी कोण? हनुमान. महारुद्र कोण? हनुमान. सगळं भीमरूपी महारुद्र, वज्र हनुमान, मारुती, सगळी हनुमंताची नावं आहेत. त्याच्यात हनुमंताचं कार्य आहे, हनुमंताचं पराक्रम आहे. म्हणून अत्यंत तेजस्वी मराठीतलं स्तोत्र कुठलं असेल तर भीमरूपी. एक फार बरं आहे की आपल्याला अनेकांना पाठ आहे. भीमरूपीतला र म्हणताना जरा जास्त श्रम करूया आपण. म्हणजे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, इतकी शक्ती निर्माण होईल आत. कारण र हे शक्तिवर्धक औषध आहे. टॉनिक बाहेरून तुम्ही घेता, र आतून बाहेर येतो ना. आतून बाहेर मला शक्ती पाहिजे, दॅट इज कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सचं काही इंजेक्शन आहे का? सांगा बरं. नाही, नक्कीच नाही आहे. कॉन्फिडन्स आतून येतो. माझं शौर्य आतून येतं, माझे सगळे गुण आतून येतात, माझं कल्चर वागणं आतून येतं, माझ्यात असलेली मूल्य आतून बाहेर व्यक्त होतात. पण आतून बाहेर महत्त्वाचं आहे का बाहेरून आत महत्त्वाचं आहे? जिभेची 2 कामं आहेत, बाहेरून आत. अन्न महत्त्वाचं नाही. मांजरी कुत्रीसुद्धा अन्न खातात, त्यांनाही पिल्लं होतात. अन्न खाणं महत्त्वाचं नाही आहे. नाही, आम्ही निरनिराळ्या रेसिपीज केल्या. कुठे चिमणीला रेसिपी करता येते? गरज नाही आहे तिला. आपण केल्या कारण आपण रजोगुणी आहोत. आपण कधी संथ बसत नाही. दूध आहे, अरे दूध वाया गेलं, चला चायोबुयो करूया, म्हणजे दूध हे करूया, चला नाही तर काय दूध फाडूया आणि रसगुल्ले करूया. हे निरनिराळे प्रकार, आपण निरनिराळी व्यंजनं तयार केलेले आहेत. कारण आपण स्वस्थ बसत नाही, स्वस्थ बसू शकत नाही मानव. स्वस्थ बसायच्यासाठी बुद्धी स्थिर झाली पाहिजे. म्हणून गीतेत सुरुवातीला स्थितप्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे. अर्जुना युद्ध वगैरे सगळं नीट, पण माणसाला स्थितप्रज्ञ म्हणजे बुद्धी स्थिर झाली पाहिजे. हा जर एक विचार घेतला तर हनुमंत इतका स्थितप्रज्ञ नाही.
जसा युधिष्ठिर स्थितप्रज्ञ आहे, कृष्ण स्थितप्रज्ञ आहे, अर्जुन स्थितप्रज्ञ नाही आहे. अर्जुन आपण म्हणतो ना मूड स्विंग्स, हल्लीचा शब्द आहे. अर्जुनाचे मूड स्विंग्स खूप आहेत, पण अर्जुन मनानं अत्यंत स्वच्छ आहे. ठीक आहे. हनुमंताकडे आपण बघतोय तर हनुमंताची बुद्धिमत्ता खूप आहे. मनोजवम, आपण त्या श्लोकातले प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया, पुढे जाऊया. मागे आपण हा विषय बघितला आहे. मनोजवम म्हणजे मना एवढा ज्याचा वेग आहे, माइंड स्पीड. नंतर मारुततुल्य वेगम, विंड स्पीड, त्याच्याकडे विंड स्पीड आहे, कारण तो पवनसुत आहे. पवनाचा वेग त्याला आहेच की हो, पण पवनापेक्षा जास्त मनाचा वेग आहे ना. आपण ज्या वेळेला काढली होती सुपरसॉनिक, सोनो म्हणजे साऊंड ना, हे सोनी वगैरे कंपनी आहे ना, तिने सोनोवरून घेतलेलं आहे. हां हां, सुपरसॉनिक म्हणजे स्वनातीत म्हणतो, स्वन, त्याच्यावरून सोनो शब्द आलेला आहे. म्हणजे माणसाच्या आवाजापेक्षा जास्त वेगाने विमानं जात होते, पण त्या विमानामुळे लोकांचं आयुष्य कमी व्हायला लागलं. एवढा आवाज उडताना बापरे, इमारती हादरायला लागल्या. बंद केली ती विमानं, बंद केली. पण हा मनोजवम, मनासारखा वेग, मारुततुल्य वेगम, विंड स्पीड आहे. जितेंद्रियम, सगळी इंद्रिय जिंकलेली आहेत. बुद्धिमताम वरिष्ठम, कारण बुद्धिमान जो माणूस असतो तो हे नसतो, पैलवान माणूस बुद्धिमान नसतो, आणि बुद्धिमान माणूस फार पैलवान नसतो. आणि तो पैलवान व्हायला लागला, पैलवान नेहमीच म्हणतात आमची बुद्धी इकडे आहे, गुडघ्यात आहे, वरपर्यंत काही जातच नाही आमच्या डोक्यात. आणि डोक्याने आम्ही विचार करायला लागलो की आम्ही असे होणार नाही, हेही लक्षात ठेवा. मुद्दा काय माझा, की ज्या वेळेला हनुमान बुद्धिमताम वरिष्ठम, आज हनुमंताचं चरित्र बघायचं नाही, पण हे 2 श्लोक आहेत त्याच्यात त्याचं चरित्र आलं आहे, तेवढंच बघणार आहोत. पुढचा बघूया. जितेंद्रिय बुद्धिमताम वरिष्ठम, वानरयूथ मुख्यम. वानरयूथ मुख्यम, यूथ म्हणजे ग्रुप. वानरांच्या गटाचा मुख्य जरी वाली असला, सुग्रीव असला, तरी सगळेजण नायक कुणाला मानत होते? हनुमंताला. हनुमंता इतका शक्तिमान कोणी नाही, रामापेक्षा जास्त शक्तिमान आहे. अग्नी त्याला काही करू शकत नाही, वायू काही करू शकत नाही, पाणी काही करू शकत नाही, ऑल प्रूफ म्हणतात ना, तो हनुमान आहे. हनुमानाला ब्रह्मास्त्र वगैरे काही करू शकत नाही. राम इंद्रजिताची शक्तीने त्यांनी जो सर्प पाश सोडला, ते नागाने बांधला गेला. राम आणि लक्ष्मण असे पडले होते, तो पाश काढायला पाहिजे. नंतर लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण बेशुद्ध पडला. मग तो त्यांनी जाऊन पर्वत आणला, द्रोणागिरी आणला, मागुता नेला, आला गेला मनोगती. आत्ता बघितलं ना, त्याच्यावरची ती वनस्पती होती. कितीतरी आहे त्याचं. हनुमंताचं सगळं चरित्र रामायणा एवढंच महत्त्वाचं चरित्र आहे. हनुमान नाटक नावाचा ग्रंथ आहे. रामायणा एवढाच मोठा आहे. नाटक हा संस्कृत शब्द आहे. मराठीत आपण म्हणतो काय नाटक, मला रागवतात, आज काय नवीन नाटक. पण आम्ही आत्मारामाच्या नाना नाटक लीला सुंदर रूप, इथे नाना नाटक आहे, एक नाटक नाही, रोज नवीन नाटक आहे रामाचं. आत्ता हे बोलतोय ना, हे रामाचं नाटकच आहे. तुम्ही ऐकताय, हे रामाचं नाटकच आहे. रामाची कृपा असल्याशिवाय का रामाचं चरित्र सांगता येतं? तर मग असा प्रसंग बघा. रामदास ज्या वेळेला वर्णन करायला लागले की हनुमान बसलेला आहे झाडावर, आणि त्याच्याकडे रामाची मुद्रिका आहे. मुद्रिका म्हणजे मुदी, अंगठी, रिंग. ती केव्हा सीतेसमोर टाकायची किंवा केव्हा सीतेसमोर उडी मारायची, तो अगदी तयार असतो. त्याच्या आधी त्यांनी फार बुद्धिमान आहे हो. त्यांनी पहिल्यांदा मी रामाचा माणूस आहे, रावणाचा नाही. कारण सीतेचा संशय होता, रावण कुणालाही पाठवू शकेल ना मला मारण्यासाठी किंवा मला धरण्यासाठी. म्हणून त्यांनी रामाचं चरित्र सांगायला सुरुवात केली. सीताहरणापर्यंत, सीताहरण म्हणजे सीतेचं रावणाने केलेलं अपहरण, तोपर्यंतचं चरित्र सीतेला माहीत आहे की. त्याच्या पुढे मग राम आणि लक्ष्मण कसे गेले, मग शबरीचा प्रसंग कसा झाला, मग सुग्रीवाबरोबर मैत्री कशी गेली, मग वानरांचं कसं. आता हा सागर उल्लंघन करून एक वानर आलेला आहे जो झाडावर बसलेला आहे, सीतावरती बघते. हे सगळं चरित्र सांगितलं. सीता म्हणाली तुला एवढं चरित्र कसं माहीत आहे? आता हे चरित्र कोणीही ऐकलं असतं, रामाने कौतुकाने सांगितलं असतं, लक्ष्मणाने कौतुकाने सांगितलं असतं, आणि कुठल्या तरी जनातल्या वनवासीने ऐकलं असतं आणि ते माकडाला सांगितलं असेल या हनुमंताला. हनुमान बुद्धिमान आहे. एक अशी वस्तू द्या, मी चरित्र सांगेन, पण चरित्र अनेकांना माहीत असू शकतं. म्हणून अशी एक गोष्ट द्या की जी सीता आणि तुम्ही यांना जोडणारी आहे. तो म्हणतो मुद्रिका, ज्याच्यावर राम नाव लिहिलेलं आहे. लग्नात सीतेने ही अंगठी माझ्या बोटात घातली, त्या अंगठीवर राम नाम लिहिलेलं आहे. ही तू त्याला दाखव, म्हणजे तू माझा माणूस हे कळेल. हनुमानाने काय सांगितलं? आम्ही माकडं म्हणाला इकडे तिकडे पळत असतो,
रानात उड्या मारत असतो. राम सीतेच्या विरहाने अशक्त झाला आणि रामाच्या बोटातून ती अंगठी गळून पडली आणि ती मला सापडली. मी रामाचा माणूस कशावरून? मग तो म्हणतो की मग आता काय करायचं? सीता आणि तुम्ही फक्त दोघंच असताना एकांतात घडलेला प्रसंग सांगा. आता हे अवघड आहे की नाही? आणि राम म्हणतो हा बुद्धिमान आहे ना, हा प्रसंग लक्ष्मणालाही माहीत नाही आहे. लक्ष्मण कुठेतरी गेला शिकारीला, ही दमलेली आहे बिचारी सीता आणि रामाच्या मांडीवर झोपलेली आहे. राम म्हणतो की ही राजकन्या आहे आणि हिला काय कष्ट, कशाला आली ही? पण ती निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता, हे गाणं आहे गीतरामायणातलं. माझा निरोप कसला घेता? तुमच्या तिथे मी असलीच पाहिजे. म्हणून राम करताना एक कावळा आला आणि कावळा सीतेची जी बोटं होती पायाची ती बोरांसारखी, का बेरीज म्हणतो ना आपण, बेरीज त्याच्यासारखी दिसत होते. आणि त्याने तिला चोच मारायला तिने पाय हलवला, बोटं हलवली. रामाने त्याला हकलवला. तो कावळा पुन्हा आला, पुन्हा चोच मारतोय, पुन्हा सीतेचा. असं 2-4दा झाल्यानंतर राम म्हणाला सीता जागी होईल. आणि कितीतरी दिवसांनी ती शांत झोपली आहे, तिची झोप मोडू नये म्हणून रामाने गवताची एक काडी उचलली. त्याला तृण शब्द आहे. तृण म्हणजे गवत किंवा ईशिका. सुंदर ईशिका वगैरे मुलींची नावं असतात. त्यांना माहीत नाही की मी म्हणजे एक गवत आहे, कुठल्याही गायीने किंवा बैलांनी खावं असू दे. मुद्दा काय, ईशिकास्त्र. ती तो गवताची काडी घेतो, त्याच्यावर मंत्र म्हणतो आणि कावळ्याच्या मागे ते आता अस्त्र झालेलं आहे. कावळा कितीही पुढे गेला तरी ती गाडी त्याच्या डोळ्यात घुसते आणि कावळा एकाक्ष बनतो. आजही कावळा एकाक्ष आहे. मागे सांगितलं होतं कावळ्याची मान सारखी हलत असते, कारण कावळ्याला 2 सॉकेट्स आहेत, म्हणजे डोळे आहेत, पण डोळा खरा एकच आहे. म्हणून त्याला इकडे बघायला, इकडे हलवलं की ते इकडे येतं, इकडे हलवलं की इकडे येतं. कावळ्याला 2 डोळे नाहीत. आजही बघा, ही एक कथा आहे. दुसरी एक कथा आहे महाभारतात, रामायणात या कथा आहेत. खूप सुंदर कथा आहेत त्या. पण एक लक्षात ठेवा, अशा वेळेला हा प्रसंग लक्ष्मणालाही माहीत नाही, कारण सीता झोपली होती वगैरे काही रामाने सांगितलं नाही. हा प्रसंग तू सीतेला सांग. आता झालं का समाधान? आता जातोस का सीता शोधायला? नाही म्हणलं. आणखीन एक गोष्ट आहे बघा, हल्ली आपण सहज ज्याला पासवर्ड म्हणतो तसा पासवर्ड सांगा ना तुमचा आणि सीतेचा. एकांतात असताना सीता तुम्हाला कुठल्या नावानं हाक मारायची? हल्ली एकांतात पप्पू, बबलू, कपलू काही म्हणतात, तर सीता तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारायची? आणि ती फक्त एकांतात असताना. राजधानीत कधी मारलं नाही. काय सुंदर प्रश्न आहे तुझा. करुणानिधान हे गीत तुलसीदासांना अत्यंत आवडता शब्द आहे. करुणा, हे करुणानिधान. एरवी हे आर्य, हे प्रभू काही म्हणेल, पण एकांतात असताना हे करुणानिधान. आणि मला ऐकायला खूप, निधान म्हणजे साठा. तू करुणेचा खजिना आहेस, तू करुणेचा सागर आहेस, हे ती मला म्हणायचे. आता काम झालं, म्हणजे मला खूण मिळाली, मला तो एकांतातला प्रसंग मिळाला आणि मला पासवर्ड. बस आता हा निघाला, हा वरती थांबला. इतक्यात रावण येतो. आता मुखी नामत्या काम बाधू शकेना, हा पहिला चरण आहे. आपण ते 2 श्लोक म्हणूया वाटल्या. तर एक लक्षात घ्या, ज्या वेळेला रावण येऊन तिला सांगतो मी जवळजवळ वर्षभर तुझी वाट बघतोय, आता मी तुला 2 महिने देतो. त्यावेळेला 7 महिने झालेले असते. 9 महिन्यातच ते युद्ध झालं आणि सीतेला परत आणलेलं आहे. गंमत बघा, 2 महिने तुला देतो. 2 महिन्यात तू आपणहून माझी झाली नाहीस तर मी जे तुकडे तुकडे करीन आणि प्रातराश म्हणजे न्याहारी बरोबर खाईन. इथे रावण हा नरभक्षक होता का? कदाचित आपण म्हणतो ना तुझी खांडोळी करेन आणि खाऊन टाकेन, हा वाक्प्रचार येतो. पण त्यांनी हे शब्द वापरलेले आहेत, तुकडे तुकडे करेन आणि न्याहारी बरोबर तुला खाऊन टाकेन. ह्याला एवढा राग आला रावणाचा. पण म्हणतो आत्ता मी प्रकट झालो तर ते बरोबर होणार नाही. रावण निघून गेला. त्याला अल्टिमेटम म्हणजे निर्वाणीचा इशारा दिला, शेवटचा 2 महिने. मग तो उडी मारतो सीतेसमोर आणि मग अंगठी देतो, तो प्रसंग सांगतो, करुणानिधान म्हणतो. हे सगळं झालं, ओळख पटली. आता पुढे काय आहे? आपण हे 2 श्लोक म्हणूया. तुम्हाला पाठ असतील, कारण आपल्या नित्योपासनेतले श्लोक आहेत. अर्धा चरण सांगतो, सोपं मराठी आहे. बघा, मुखी नामत्या काम बाधू शकेना गुणे इष्ट. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर बघा, मुखी रामत्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामासी मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी.
खरा ब्रह्मचारी मनाते विदारी, म्हणून तया भेटला रावणारी, दया सागरा भक्तीने गौरवीला, नमस्कार माझा तया मारुतीला, जय जय रघुवीर समर्थ. आता यात गोष्टी आलेल्या आहेत आणि हनुमंताचं वर्णन आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेल. काम म्हणजे खरं म्हणजे सगळ्या इच्छा. आपण कामना शब्द वापरतो ना, कामना मुलीचं नाव असतं. कामना, कामना म्हणजे सेक्स नाही फक्त. आपल्याला वाटतं कामवासना, कामवासना म्हणजे कामना म्हणजे ऑल डिझायर्स, सगळ्या ज्या इच्छा आहेत ना त्याला कामना म्हणतात. पण त्या कामना बाधतात ना. मला एखादी गाडी घ्यायची म्हटल्यानंतर इतके अस्वस्थ होतो. प्रत्येक गाडीला विचारते काय किंमत आहे रे त्याची, तुझी काय रे, काय रंग कुठे मिळाला वगैरे सगळ्या चौकशा करतो. आता घर बांधलेलं आहे, मी फ्लोरिंग करतोय, तर कोणाकडे गेल्यानंतर उचलून बघतो कार्पेट, काय टाईल्स किती सुंदर आहेत रे, कुठे घेतल्यात. मला तो मन व्यापून टाकतं. माझं जे कामना माझ्या मनात निर्माण होते म्हणजे दृढ इच्छा, तीव्र इच्छा, स्ट्रॉंग डिझायर निर्माण होते. त्यामुळे माझं सगळं जीवन अस्वस्थ होतं. ते मिळेपर्यंत मला स्वस्थ वाटत नाही. हल्ली मुलं आपण पूर्वी प्रियकर प्रियसी शब्द वापरायचो, हल्ली बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड शब्द वापरतात. ते सुद्धा एकमेकासाठी इतके आसुसलेले असतात, जोपर्यंत ब्रेकअप होत नाही तोपर्यंत. हे महत्त्वाचं आहे. पण तोपर्यंत ती लक्षात ठेवा, ती जी ओढ आहे ना ती आपल्या मनात असते. ज्यावेळेला एखादी कामना निर्माण होते, एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच हे निर्माण होतं त्यावेळेला. म्हणून मनी काम त्या राम बाधू शकेना. ज्याच्या मनी मुखी नाम ज्याच्या तोंडात आहे त्याला काम बाधू शकत नाही. आता इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे. राम मारुती हा शंकराचा अवतार आहे. आणि हे काय आहे माहिती आहे ना, अभ्यासाचं सुंदर सूत्र आहे हे सांगितलेलं. मागे निराळ्या पद्धतीने सांगितलेलं होतं. आज लक्षात घ्या की ज्या वेळेला शंकर ध्यानस्थ बसला होता आणि एक वृत्रासूर नावाचा राक्षस त्याला तारकासूर नावाचा राक्षस त्यांनी वर काय मागितला होता, जगातल्या ज्या दोन अत्यंत श्रेष्ठ शक्ती आहेत, स्त्री आणि पुरुष, ते एकत्र आल्यानंतर त्यांचा जो पुत्र होईल त्याच्याकडून मला मरण येईल. आणि जगातल्या सगळ्यात श्रेष्ठ शिव आणि शक्ती, शिव म्हणजे शंकर, शक्ती म्हणजे पार्वती. पार्वती तपश्चर्येला बसलेली आहे आणि हा ध्यानाला बसलेला आहे. नंदी वगैरे निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढतात, याचं ध्यान कुठं. तर नारद वगैरे सांगतात अरे ह्या दोघांनी एकत्र आल्याशिवाय आणि त्यांना मुलगा झाल्याशिवाय तो तारकासूर मरणार नाही आहे आणि त्याचं स्वर्गात राज्य झालं तर सगळा सत्यानाश होणार आहे. म्हणून विचार करा तुम्ही, काय विचार करा की ज्या वेळेला हा तारकासूर पूर्णपणे हाताच्या बाहेर जायला लागला त्यावेळेला शंकराचं ध्यानभंग करणं आवश्यक होतं. हे काम कोण करणार, कारण शंकराचं ध्यानभंग केलं, त्याच्या लक्षात आलं की यांनी ध्यानभंग केलं की तो आपला तिसरा डोळा उघडणार आणि त्याला मारून टाकणार. हे लक्षात ठेवा, जाळून टाकणार. शंकराकडे 3 अस्त्र आहेत, एक तांडव, त्रिशूल आणि तिसरा डोळा. तिसऱ्या डोळ्याने जाळून टाकतो, त्रिशूलाने फाडून टाकतो आणि तांडवाने तुडवून टाकतो. ही 3 आहेत शंकराकडे विनाश करण्याची, संहाराची देवता आहे शंकर. आणि म्हणून झालं काय, शंकराला त्याच्या ध्यानातून बाहेर आणण्याची जबाबदारी रती आणि मदन या जोडप्यावर सोपवली. रती म्हणजे सगळ्यात सुंदर स्त्री, म्हणजे मला वाटतं अप्सरांपेक्षाही सुंदर, कारण तिला तो वर मिळाला होता. आणि मदन म्हणजे सगळ्यात सुंदर पुरुष, व्हीनस अँड ॲडॉनिस असं त्याला ग्रीक मायथॉलॉजीमध्ये म्हणतात. म्हणजे सगळ्यात सुंदर स्त्री की तिला बघितल्यानंतर कोणीही मोहात पडेल आणि ध्यानभंग होईल. तर रती म्हणाली आम्ही जाणार आणि आमच्यावर शंकराची दृष्टी पडली तर आम्ही जळून जाणार, दुसरं काही काम सांग ना आम्हाला. त्यावेळेला इंद्र म्हणाला तुम्ही माझे सेवक आहात, दास आहात, तर केलं नाहीत काम तर मीच तुम्हाला मारतो. मग अशी मारीच जे म्हणला तेच इथे रतिमदन म्हणतात. इंद्रा तुझ्याकडून मरण येण्यापेक्षा शंकराकडून मरण आलेलं बरं, कारण आम्ही मुक्त होऊ. तू भोगी आहेस, तू सतत सिंहासन आपली सत्ता जाईल म्हणून घाबरलेला असतो, अस्वस्थ असतो. आम्हाला शंकराकडून म्हणून येतात. आता हे जे 4-5 आहेत ना, मला अभ्यास करायचा आहे, एक्सपेरिमेंट, एक प्रयोग करायचा आहे, मला ध्यान करायचं आहे, मला निरनिराळ्या प्रकारची साधना करायची आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी आहेत या कथेत आहेत. माझं मन विचलित करायला बाहेर सगळ्या गोष्टी हजर आहेत. एक तुम्हाला घडलेलं उदाहरण सांगतो. मुलगा
आईला सांगतो, आई मी 15 मिनटं अभ्यास करायचा ठरवला आहे. आई म्हणते दृष्ट काढू का बाळाची, कारण त्याला सांगून मारून उपाशी ठेवून हे बाळ अभ्यास करत नसतं. आज आपणून म्हणतोय 15 मिनटं मी अभ्यास करणार आहे. आई म्हणते की तू कर 15 मिनटं अभ्यास, नंतर ये तुझा आवडता पदार्थ मी तयार करते. हा अभ्यासाचं पुस्तक ओढतो, मनात विचार, आई काय करणार असेल, अभ्यास तिथेच राहिला, आई काय करणार असेल, माझा आवडता, मला अनेक पदार्थ आवडतात, मला सगळंच आवडतं, तुझा आवडता पदार्थ. आई म्हणाली जे कुठला पदार्थ, मन विचलित झालंच आहे या गोष्टीमध्ये. इतक्यात आई असं नाक करते, कांद्याचा वास येतो. आई कांदा चिरते आई, म्हणजे बहुतेक वडा किंवा भजी. आता लक्षात ठेवा, पहिल्यांदा मनात विचार आला, आई काय करणार आवडता पदार्थ, नंतर कांद्याचा वास आला, नाकातून मन बाहेर गेलं, कांदा चिरते म्हणजे काय, अभ्यास तिथेच आहे, मन भटकायला लागलेलं आहे. नंतर काहीतरी चर्र चर्र तळते, खमंग. बघा तो कानातून, नाकातून, डोळ्यातून, मनातून बघतोय आई काय करते, दिसतंय का स्वयंपाकघरात, सगळ्यातून त्याचं मन बाहेर जात आहे. हा कसा अभ्यास करणार आहे सांगा बरं. इथे हे सगळे प्रयोग रतिमदनाने केले. पहिल्यांदा गेले शंकराभोवती, कैलासावर गवताचं पातंसुद्धा नाही आहे, हो काही नाही आहे, पण त्यांनी सुंदर उपवन म्हणजे तयार केलं, उद्यान, गार्डन, सुंदर सुगंधी फुलं. तो ध्यानस्थ बसलाय, वास तरी येईल ना त्याला. सगळे नंदी वगैरे म्हणाले की सुंदर सुंदर वास येतं, सगळ्यांना वास आला. शंकराच्या नाकातून वास आत गेला, पण मन नाकातून बाहेर आलं नाही. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. मला जर अभ्यास करायचा आहे, सुगंध येऊ दे, दुर्गंध येऊ दे, माझ्या आवडत्या फुलांचा येऊ दे, आवडत्या अगरबत्तीचा येऊ दे, आवडत्या परफ्यूमचा येऊ दे, आवडत्या अन्नाच्या पदार्थाचा येऊ दे, काही सुगंध दुर्गंध काही आला, माझ्यावर काही त्याचा परिणाम होणार नाही आहे, हे लक्षात घ्या. मी मनाला म्हणजे बुद्धीनं मनाला सांगितलं की मन विचलित होत नाही. डोळ्यांनी मी काही पाहिलं तरी आत्ता अर्जुन म्हणतो ना, मला काही दिसत नाही, फक्त पक्षाचा डोळा दिसतो, आणि बाकीच्यांना सगळंच दिसत होतं. युधिष्ठिर म्हणतो मला आकाश दिसते, जे दिसते तिकडे बाण झाला आहे. त्यावेळेला युधिष्ठिराला बाजूला सरतो, एक बाण वाया घालवायचा नाही आहे. काहीतरी उत्तर चुकलं आहे. दुर्योधन म्हणतो गुरुदेव मला तुम्ही दिसतायत, आधी बाजूला उभा राहा, कारण त्याचा गुरुदेवाला बाण लागणार आहे. भीम म्हणतो मला झाड दिसतंय, याच्या बाणाने यांनी झाडही पाडलं असता. कुणाला फांद्या दिसत आहेत, कुणाला पानं दिसत आहेत. अर्जुनापर्यंत जेव्हा होतं, अर्जुन म्हणतो गुरुदेव मला काही दिसत नाही. गुरुदेवांना राग येतो, अपमान करतोस माझा, काही दिसत नाही, मला काही दिसत नाही एक्सेप्ट द आय ऑफ द बर्ड. मला मी उत्तर कुठे पूर्ण केलं आहे, मला काही दिसत नाही आहे सोडून त्या पक्षाचा डोळा. ते पक्षी कसा असतो, लाकडाचा असतो, नाहीतर एन्व्हायरमेंटलवाले मोर्चा घेऊन येतील की तो पक्षी का तिथे ठेवला आपल्याला. खूप किती विचार केला ऋषीने, तो लाकडाचा पक्षी आहे. तो वरती मासा जो फिरत असतो ना द्रौपदीच्या वेळेला, ते खेळणं आहे, नाहीतर सगळे फिशरमॅन येतील, तो मासा असा का ठेवला. तो सध्या आपल्या भावना दुखावण्यासाठी आपण सेन्सिटिव्ह झालो. एक लक्षात ठेवा, अभिमानासाठी मी सेन्सिटिव्ह नाही. जी अभिमानाची लाट आता देशात येते, दुर्दैवानं सध्या इलेक्शन्स आलेले आहेत. इलेक्शन नंतर बघा सगळा रामललाचा प्रभाव आहे. मगाशी मी 2-4 दिवसापूर्वी एक डायलॉग ऐकला, ते बोलत होते भारतातली सगळ्यात प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळं कुठली, काश्मीर आणि नंतर ताजमहाल. आता तुझं जनरल नॉलेज सगळ्यांना गुगलला विचार की काश्मीरमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त पर्यटक म्हणजे टुरिस्ट कुठल्या वर्षी आलेले आहेत, गेल्या वर्षी आलेले आहेत. 1 कोटी आणि काही लाख. शून्य जात होते, काय बदल झाला बघा बरं. 1 कोटी आणि काही लाख लोकांनी काश्मीरला भेट दिली, 20 लाख लोकांनी ताजमहालला भेट दिली. हा प्रश्न विचारणं म्हणतो झालं की, त्यावेळेला तो म्हणतो काय झालं. म्हणला आमच्या रामललाला 100 दिवस झालेले नाही आहेत, त्यांनी 100 कोटी केव्हाच पार पाडले. त्याला किती लोक येऊन गेले हो, रोज 1.5 लाख, 100 म्हणजे 1.5 कोटी. तुम्ही काश्मीरचे 1 कोटी सांगताय, 100 दिवस आता झालेत, विचार करा. आणि ते चालूच आहे चालूच आहे चालूच आहे. मी त्याच्याबद्दलही सांगत नाही, त्याच्या निमित्ताने देशात जो एकतेचा संदेश आहे, ही जी लाट आहे, त्याचा उपयोग निवडणुकीनंतर योग्य नेते करून घेतील असं मला वाटतंय. आणि हा चांगला क्षण आहे आपल्या देशाच्या इतिहासातला, रामललाची प्राणप्रतिष्ठा. इथे रामलला आहे पण प्राणप्रतिष्ठा इथे झाली पाहिजे. हा गेल्या वेळेला आपण विषय घेतला होता. आता जरा पुढे जाऊया. म्हणून नाकातून काही बाहेर आलं नाही, म्हणून ती काय करते, आपले नुपूर वाजवते, छुम छुम छुम, कारण ती नर्तिका आहे ना,
चुम कानातून तरी याचं मन, ओ आपल्याला शेजारच्या दाराचं गेट वाजलं ना, आई बघून येतो कोण आहे ते. अभ्यास लक्षच नाही. पूर्वी लँडलाईन होती ना, शेजाऱ्याचा वाजला फोन की याला वाटायचं आपलाच फोन वाजला, हा जाऊन यायचा. सगळीकडे कानातून शंकराला नूपुराचा आवाज ऐकू येतो, पण कानातून त्याचं मन बाहेर जात नाही. शंकर म्हणजे हनुमान. हनुमानाची एकाग्रता मला सांगायची. जितेंद्रियत्व म्हणजे काय आहे, नाही माझं मन बाहेर जाणार, कानातून बाहेर जात नाही. आता प्रश्न आला, नाकातून नाही, कानातून नाही, डोळे तर बंद आहेत. मग त्यावेळेला ती म्हणते की मी काय करते, गीत म्हणत त्याच्या भोवती नाचते. ही हालचाल जी आहे ना, मूव्हमेंट, त्याची तिला जाणीव येईल. शंकर कोण नाचते हिमालयावर, आणि पार्वती नाचायला लागली की काय पायात नुपूर घालून, तो डोळे उघडून बघेल कोण नाचते. नाही, ती ना गाऊन गाऊन नाचून नाचून थकली. आता तो म्हणाला एकच उरलेला आहे, म्हणजे स्पर्श. आपण डोळे झाकून बसलाय वगैरे, आपण हलवतो ना त्याला, अरे काय समाधी लागली की काय, तर स्पर्श. शंकराला हलवणं म्हणजे तिथेच मरणं हो. म्हणून हा काय करतो, हा कामदेव आहे. कामदेव, मदन, काम, वासना, प्रेम, शृंगार निर्माण करणारा फुलांचा राजा आहे. म्हणून मदन बाण नावाचे जे फुलं आहेत, ज्याला आपण निशिगंध वगैरे मराठीत म्हणतो, रजनीगंधा वगैरे शब्द आहेत, तर त्याचा तो बाण तयार करतो फुलांचा. फुलांचं धनुष्य तयार करतो, कारण त्याचं सगळं फुलांचं आहे. तो नाजूक आहे, सुगंधी आहे, आणि म्हणून तो करतो. आणि शंकराच्या छातीवर तो बाण मारतो. हा स्पर्श झाल्यानंतर शंकराचे डोळे उघडतात. समोर कोण आहे, मदन. मदनाला बघितल्यानंतर तूच हा बाण मारलेला आहेस, जाळून टाकतो. रती शरण येते, म्हणते की आमचं काय पाप, आम्ही चांगल्या कार्यासाठी देवेंद्र इंद्राच्या आज्ञेवरून करत होतो. आम्ही वी वर ऑन ड्युटी नो, आम्ही कर्तव्य करत होतो. अशा वेळेला माझ्या नवऱ्याला जाळून टाकलंस. शंकर म्हणतो त्या राखेतून मी त्याची एक आउटलाईन तयार करतो, ज्याला अनंग म्हणतात. अनंग हे मदनाचं आणखीन एक नाव आहे. तुम्ही अनंग व्हायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय माहिती आहे ना, बॉडी कॉन्शियसनेस थोडा गेला पाहिजे. अभ्यास करताना, नाम करताना विसरलं पाहिजे मी किती वेळ नाम घेतो आहे, अरे मी कुठे बसलेलो आहोत. आज गंमत काय झाली, आम्ही वांतेच्या रस्त्याला लागलो की येताना. एवढी सवय झालेली आहे माहेराला जायची, इकडे यायचं होतं आम्हाला. खूप पुढे, म्हणजे महाराजांनी आम्हाला रस्ता विसरवला हे कॉम्प्लिमेंट आहे. आमच्या मनात कायम महाराज, आमच्या बोलण्यात कायम महाराज. म्हणजे झाडं दिसली तरी महाराजांची इच्छा, महाराजांची कृपा आहे. ह्याच्यात असताना आम्ही खूप दूर पोचलो. आणि नंतर महाराजांनी आठवण ठेवली, वेड्यानो कुठे निघालाय, तुम्हाला फोंड्याला जायचं आहे, आम्ही वळून आलो. हे लक्षात ठेवा, वळून आलो तरीसुद्धा वेळेत पोचलो, काही हरकत नाही आहे. मुद्दा काय लक्षात ठेवा, हे बॉडी कॉन्शियसनेस विसरणं ना, याला अनंग होणं म्हणतात. अनंग, कृष्ण अनंग आहे, लक्षात ठेवा. कृष्णाचा मुलगा जो प्रद्युम्न आहे ना, तो हा जो मेलेला आउटलाईन असलेला यम आहे ना, मदन आहे ना, त्या मदनाचा अवतार आहे. पुढे रतीला सांगतो की तो प्रद्युम्न अत्यंत सुंदर असेल, तो तुझा पती म्हणून स्वीकार त्याला. मुलं लगेच विचारतात, रतीचं वय वाढणार नाही का? अरे बापरे, रती आणि अप्सरा यांचं वय वाढत नाही, सौंदर्य कमी होत नाही. आणि त्यांना मूल झालं तरी हल्लीच्या भाषेत त्यांची व्हर्जिनिटी म्हणजे त्यांचं कौमार्य इंटॅक्ट राहतं, कायम राहतं. ही देवानी स्वतःसाठी केलेली सोय असेल. कारण का की म्हाताऱ्या अप्सरा कोणाला पाहिजे, तरुण पाहिजेत, नाचणारे पाहिजेत, सुंदर पाहिजेत, एव्हर ग्रीन, एव्हर यंग, एव्हर ब्युटिफुल. कधी पडणार नाही आपण म्हणतो ना सुरकुती किंवा केस पिकणार नाहीत त्यांचे. हे मुलाच्या तशी रती होती, रती तशीच राहिली. प्रद्युम्न मोठा झाला आणि रती आणि प्रद्युम्न, रती आणि मदन यांचं मिलन झालं. आता पुढे महत्त्वाचं आहे अनंग होणं म्हणजे काय हो. खरंच तुम्हाला सांगितलं की हलकं वाटलं पाहिजे. बऱ्याच वेळेला हलकं वाटलं ना की तुम्हाला झोप कमी पुरते. तुम्ही साधना करा. आता आजपासून 40 दिवसांनी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा हा फक्त स्त्रियांचा सण नाही आहे, स्त्रियांकडे तो दिला, कारण स्त्रिया ह्या सिन्सिअर आहेत, ते सिरियस आहेत काही महत्त्वाच्या कामाबद्दल आणि सिस्टमॅटिक आहेत. पुरुषांना जर गुंडाळायला सांगितलं असतं ना कुठल्या झाडाभोवती, त्यांनी रिमोट कंट्रोलने सुद्धा केलं असतं आणि मोबाईलवर बघत बसले असते. ह्या स्त्रिया तेवढा वेळ तरी मोबाईल बघणार नाहीत असं मला वाटतं. हां, आता जवळच आलेलं आहे. हे जे 40 दिवस आहेत ना, मी अनंग अवस्थेचा अभ्यास करायला काय हरकत आहे. मला जमणार नाही. अभ्यास करताना विसरच पडतो, त्याने मी कुठे. उठल्यानंतर मला बऱ्याच वेळेला वाटतं, पहिले काही सेकंद जातात, आय हॅव टू डिफाईन द प्लेस वेअर आय ॲम. एक तर मी रोज निरनिळ्या ठिकाणी निरनिळ्या घरात असतो, पण पहिल्यांदा कळत नाही रे दार इकडे कसं. हे बघ, हा जो भाव आहे ना,
तो काही सेकंद प्रत्येकाचा असतो उठल्यानंतर. म्हणून उठल्यानंतर तुम्ही एखादा विचार मनात करा, तो विचार त्या दिवशी खरा झाल्याशिवाय राहत नाही. एकाने प्रश्न विचारला होता आणि त्याला सायकॉलॉजिस्टनी उत्तर दिलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर तू जर लॉटरीचा नंबर मनात आणलास आणि ते तिकीट घेतलंस तर तो नंबर लागण्याची शक्यता जास्त आहे. पण सकाळी उठल्यानंतर तुझ्या मनात चांगला विचार येणं अवघडच आहे. प्रपंचात बापरे, फ्रीजमधून ते बाहेर काढून ठेवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे ऑन केलं पाहिजे, सगळंच हो, सगळे प्रपंचाचे विचार आहेत. पहिला विचार काय येणार आहे देवाचा, करून बघा तुम्ही. 40 दिवस आहेत म्हणून अनंग हा पहिला कशातून आला नाही. आणि बाण त्याच्या छातीवर लागला ना, तो बिचारा शंकर त्याच्यानंतर किती झाडावर अशी 2 हार्ट्स आणि मधून बाण जातो आहे. बापरे, मजा वाटते. एक हार्ट, दुसरं हार्ट आणि हार्टमधून बाण. हा शंकराला पहिल्यांदा बाण लागला आहे. या सगळ्या गोष्टींचा उगम, मग तो व्हॅलेंटाईन डे असू दे वगैरे आपल्या पुराणात आहे. किती गोष्टी आहेत सांगता येतील तुम्हाला, गुगलला विचारा. व्हॅलेंटाईन डेला पॅरलल अशी कथा आमच्या इंडियन मायथॉलॉजीमध्ये कुठली आहे लगेच सांगणार. किती अभ्यास केला आहे लोकांनी आणि ते त्यांनी फीड केलेलं आहे. गुगल ही व्यक्ती नाही आहे, इट इज जस्ट अ प्लॅटफॉर्म ऑर अ मीडियम. हे लक्षात घ्या. अनेक व्यक्तींचं विजडम तुम्हाला तिथे मिळतं. मुद्दा सोडा, तो शंकर जागा झाला. मग शंकर आणि पार्वती एकत्र झाले, त्यांना मुलगा झाला. तो 6 तोंड म्हणजे त्याला षडानन म्हणायला लागले. कार्तिक, कृत्तिका नक्षत्रात त्याला कार्तिकेय म्हणायला लागले. आणि स्कंद हा देवांच्या सैन्याचा सेनापती आणि त्यांनी त्या तारकासुराला मारलं. आता मुखी नाम त्या काम वाधू शकेना. हनुमंतावर किती जणांचा प्रभाव असला. एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि तो प्रसंग असा आहे की ज्यावेळेला सीतेचा शोध करायला तो लंकेत प्रवेश करतो, तो बुद्धिमान आहे. लंकेत कुठे शोध, स्त्रियांच्यातच शोध घेतला पाहिजे की नाही. आणि ह्याचं ब्रह्मचर्य आजन्म म्हणतात ना, म्हणजे जन्मापासून एकनिष्ठ ब्रह्मचारी कोण आहे? हनुमान आहे. त्याच्यासारखा बॅचलर नाही दुसरा. बॅचलर शब्द व्रत, ब्रह्मचारी या अर्थाने वापरतात. बॅचलर लग्न न झालेला हा अर्थ नाही आहे, हा अलीकडचा अर्थ आहे. ब्रह्मचर्य व्रत आहे, ब्रह्म मिळवायचं असतं त्याने. हनुमान आहे तसा. तर त्याचा बघतोय कौलं, नळे असतात ना, त्या काळात महालांना नळेच होते. तर या इथे दिसत आहेत का स्त्रिया सगळ्या दारू, राक्षसी दारू प्यायच्या, अस्ताव्यस्त पडलेल्या, वस्त्राचं भान नाही. ही सीता नाही, ती सीता नाही, ती सीता नाही. त्यांनी सीतेचं वर्णन ऐकलं होतं आणि रामाने सांगितलं होतं सीता अशी आहे, सीता अशी आहे, तिचे केस एवढे आहेत. आता ती कृश झाली असेल माझ्या विरहामुळे, रावणाच्या बंदिवासात असल्यामुळे ती जरा अशक्त झाली असेल. त्या वर्णनाप्रमाणे तो बघतो ही नाही, ही नाही, ही नाही. 4-5 महाल, असे किती महाल आहेत लंकेत. आणि त्याला नक्की होती रावणाने सीता नेले म्हणजे तो महालातच ठेवणार ना तिला. त्यांनी सीतेला पळवले म्हणजे लग्न करून तिचा भोग घेण्यासाठीच ना. हा कॉमन सेन्स आहे. तो म्हणतो की अरे बापरे, अशा अवस्थेत मी स्त्रियांना बघतोय, माझं ब्रह्मचर्याचं स्खलन, पतन झालं नाही ना. इट इज ब्रीच इन माय सेलिबसी, माझ्या ब्रह्मचर्यात. त्यावेळेला तो म्हणतो, मूर्खा स्वतःलाच म्हणतो की स्त्रियांचा शोध पुरुषांच्यात घेणार आहे मी. सीता स्त्री आहे म्हणजे त्यांनी ही कॅरीड ऑन. आणि मग तो कसा सीतेचा शोध लागला हा आत्ताचा विषय नाही. पण त्याला काम बाधू शकेना. पूर्णपणे त्याचे वज्र कौपीन ज्याला म्हणतात ना, जी घालतात मुंजीत बांधतात ती लंगोटी आणि लग्नाच्या आधी सोडमुंज करतात, ती लंगोटी सोडतात. आता काय सगळी घोडमुंजच असते. केव्हा करतात, करायची म्हणून करतात, लग्नाच्या आधी करतात मुंज, बऱ्याच वेळेला केलेलीच नसते. काय ते विधी नाही, त्याच्यात संस्कार नाही आहेत, नुसता आहे तो इव्हेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट. तो आरजे म्हणजे रावणापेक्षा जोरात बोलणारा, सगळा गडबड गोंधळ. म्हणजे किती कलमांखाली यांना अटक करायला पाहिजे. खरंच काय ध्वनीचं प्रदूषण, सगळंच गाणं आहे. मला सांगायचं काय, पूर्वीचं बघा सगळं. आत्ताचं वाईट आहे असं मला म्हणायचं नाही आहे, आत्ताचं सुद्धा चांगलं आहे, पण प्रमाणात असलं पाहिजे ना. प्रमाण इम्पॉर्टंट. ते डॉल्बी साऊंडने माणसं मरतात आणि ते ऐकत नाही. गणेश आमचा आहे, गणेशोत्सव आमचा आहे. शेजारी पुण्यातलं मोठं हॉस्पिटल आहे, सगळ्यांनी विनंती केली, कोर्टाने सांगितलं ते डॉल्बी म्हणजे भिंती एवढे मोठे असतात, रेकॉर्ड धडधड आपल्या छातीत धडधड होते यंग माणसाच्या. ऐकलं नाही त्याने, आमचा गणेश. कसला गणेश, हा कसला अभिमान. आणि तिथे त्या म्हाताऱ्या माणसानं ह्या बंद करून, दारं बंद करून, खिडक्या बंद करून ठेवावं लागतं. आणि 10 वाजता बंद करा. कोण बंद करतं आहे? आमचा गणेश, आमचा उत्सव, रात्रभर. हा माज आहे, लक्षात ठेवा. रामललाने हा माज आहे ना, तो खरंच बंद करावा. करेल, रामललाच करेल, ती शक्तीच करेल. राम असा नाही आहे. रामराज्य किती शालीन सुंदर राज्य आहे. पुढे बघा, काम बांधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट. हे तुम्ही तरुण जे आहेत ना, त्यांनी
माझं टार्गेट काय, या 40 दिवसात मी काय करणार आहे, मी किती माळा रोज जप करू शकेन. मला तरी वाटतं 13 माळा आपल्याला करायला हरकत नाही. पण काही जण काय सांगतात, 13 माळा करत होतो पण मध्ये अपघात घडला. म्हणलं काय रे, हाताला पॅरालिसिस? नाही, अनुग्रह घेतला. हा अनुग्रह अपघात, कारण त्याच्यात सांगितले रोज 1 माळ जपली तरी चालेल, बस 13 गेल्या माझ्या. कारण अनुग्रहानंतर अनेकांचा जप कमी होतो, अनेकांच्या उपासनेची जी पातळी असते ती खाली येते. हा कसला अनुग्रह, हे लक्षात ठेवा. म्हणून 13 माळा जर मी घ्यायचा ठरवल्या तर 40 दिवसात माझ्या समजा 40 त्रिक म्हणजे 1200 माळा झाल्या, मी 1300 माळा करेन. हा संकल्प आत्ता करायला काय हरकत आहे, मनातल्या मनात. मी मग वट पूजा केली, सूद बांधलं वगैरे, तो फॉर्मॅलिटी आहे, तो सिम्बॉलिझम आहे, अर्थ खूप आहे त्याच्यात. वटवृक्ष सगळ्यांचा अक्षय वट आहे. वटवृक्ष कधी मरत नाही, कारण त्याला त्या पारंब्या येतात, त्यातून नवीन वृक्ष निर्माण होतो. वटवृक्षाला इमॉर्टल म्हणलेलं आहे, अक्षय वट. माझं सौभाग्य राहावं आणि सगळे वृक्ष जगावेत म्हणून वृक्षांचा राजा जो वट आहे त्याला मी सूत मानते, म्हणजे त्याला आधार देते. एका अर्थी वटाला आधाराची गरज नाही आहे, पण त्याला प्रार्थना करते मला आधार दे. आणि पूर्वीच्या काळी सौभाग्य हा मोठा प्रकार होता जीवनातला, सगळ्या स्त्रिया अवलंबून होता पुरुषांवर, त्यावेळेला ती पूजा होती. आज त्याला आपण म्हणतो ना पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आलेलं आहे. परदेशात वगैरे आता राखी बांधतात झाडांना, सूत बांधतात. ते कदाचित ह्याला बांधणार नाहीत, वटपौर्णिमेला बांधतील असं नाही आहे, पण सूत बांधण्याचा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. राखी, वृक्षांना राखी बांधायची, मोठी राखी करतात आणि ती करतात. आणि आजपासून तू माझा भाऊ झाला, मी तुझं रक्षण करीन, पण तू माझं रक्षण करायचंच. फार मोठा भाव आहे त्याच्यात, हे फार विचार करा. पुढे काय सांगितलं, हरिभक्त तो शक्त कामासी मारे. परत कामवासना, त्यांनी कामासी मारे, त्याच्यावर कधीच वासना त्याच्या मनात निर्माण झाली नाही. रामानं काय, आता एक सहज तुम्हाला सांगतो, इंद्रजित नाव केव्हा पडलं, इंद्राला जिंकल्यानंतर. इंद्रजित त्याचं नाव आहे. खरं आपण म्हणतो ना की रावणाचा तो मुलगा आहे, तो गडगडाट उठला, रडला नाही जन्मल्यानंतर, त्यांनी गडगडाटासारखा आवाज केला म्हणून त्याचं नाव मेघनाद. आता चालू आहे ना वरती, तसा आवाज करत तो उठला. या मेघनादाने इंद्राला जिंकल्यानंतर लोक त्याला इंद्रजित, मार्मिक आहे लक्षात ठेवा. इंद्रजिताला कोण मारू शकणार होतं, राम मारू शकणार नव्हता, कारण 14 वर्ष रामाची सीता बरोबर होती ना, राम सीता एकत्र राहत होते. कोण मारू शकत होते, फक्त 2 जण मारू शकत होते, हनुमान आणि लक्ष्मण. कारण लक्ष्मण जरी लग्न झालं होतं तरी 14 वर्ष त्याची पत्नी त्याच्यापासून दूर होती अयोध्येत. नैष्ठिक ब्रह्मचर्य होतं, तो कमीत कमी खात होता, एवढंच खायचं की जिवंत राहीन राम आणि सीतेच्या सेवेसाठी. रात्री तो तेवढंच झोपत होता आणि ते उभ्या उभ्या सतत जागेन राम आणि लक्ष्मणाचं, राम आणि सीतेचं रात्री रक्षण करण्यासाठी. हे केवढे आदर्श आहेत. दीज आर द रोल मॉडेल्स फॉर इवन यूथ, टुडेज यूथ, की मला काय करायचं आहे, मी तिथे परीक्षेच्या काळात ह्या गोष्टी बंद करीन, या गोष्टी कमी करीन, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून गुणे इष्ट धारिष्ट, म्हणजे इष्ट म्हणजे माझं फोकस काय आहे ते चुकणार नाही, मला जे करायचं आहे. मागे मी तुम्हाला गमतीदार गोष्ट सांगितली होती, 1-2 वाक्यात सांगतो. एका मुलीचं नाव पदवी ऐकून तिला विचारलं, लहान मुलाचं, की पदवी नाव किती चांगलं आहे. नाही, आम्ही कधीच ऐकलं नाही, मी तरी ऐकलेलं नाही पदवी मुलीचं नाव. ती म्हणाली झालं काय, माझी मुलगी पदवी मिळवण्यासाठी मुंबईला गेली, पदवी तिथेच राहिली, हिला घेऊन आली आणि त्यामुळे काय, त्यामुळे हिला तरी पदवी नाव ठेवूया, हे पदवी आहे. म्हणजे इथे काय झालं, गेली होती शिक्षणाला, इथे लग्न करून बसली आणि इकडे मुलगी घेऊन आली. आपलं तसं होतं, जाते थे जपान पहुंच गए चीन, समज गए ना. आपलं हेच होतं की लक्ष विसरतो आपण. एक गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, किती तरी संकट आली तरी हनुमंताचं धारिष्ट चुकलेलं नाही आहे. पुढे विषय वाढेल म्हणून सांगत नाही. खरा ब्रह्मचारी मना ते विदारी. विदार म्हणजे मनाचं अगदी पडदा मनाचा फाडून टाकतो, मन नष्ट करतो. मन नष्ट होईल का, बुद्धीच्या ताब्यात मन गेलं की मन काम करेन असं होतं. आपलं मनच प्रभावी झालेलं आहे. आता मन आणि बुद्धी याच्यात फरक आहे का, काही जण म्हणतात नाही, काही जण म्हणतात आहेत. मन दिसतं का, नाही. मनाचा फोटो काढता येतो का, नाही. मनावर ऑपरेशन करता येतं का, नाही. बुद्धीवर करता येतं, मेंदूवर करता येतं. मेंदू इज अ पार्ट ऑफ द बॉडी, सो आय कॅन टेक द ब्रेन आउट अँड ऑपरेट ऑन इट. लक्षात घ्या. म्हणून मेंदू हे सीट ऑफ इंटेलिजन्स. बुद्धी मेंदूत आहे माझ्या, बुद्धीवर ऑपरेशन नाही करता येत, पण बुद्धीसाठी संस्कार घडवता येतात. आत्ता आपण सत्संग कशासाठी करतो आहे, काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी.
त्यातून काहीतरी चांगली इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा मिळवण्यासाठी. म्हणून हे आपल्याला बघा जमतं आहे का की गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना. 40 दिवस ठराविक वेळेला मी 1 माळ जप करेन. बघा जमतं आहे का. पुढे मागे होईल कदाचित, पण तुम्ही गॅप ऑफ हाफ ॲन आवर ठरवा ना. तुमचा सगळ्यात सोयीचा वेळ ठरवा. कोणी म्हणेल माझा 1ला स्वयंपाक होतो, नंतर 2ला जेवायला येतात, मधला 1 तास मी फ्री असते. काही जण म्हणतात मी संध्याकाळी दुपारी झोपतात त्यावेळेला फ्री असते. 1 माळ जप मी ठरलेल्या वेळी करेन फॉर 40 डेज. जमलं ना तर महाराज तुम्हाला नमस्कार करते. अवघड आहे. त्याच ऑन द डॉट जमणं अवघड आहे. मागे मी तुम्हाला त्या मुलीची गोष्ट सांगितली होती. 30 दिवसाचं व्रत होतं आणि गोव्यातून अनेक जणांनी नावं दिली होती. त्याला प्रज्ञाराम व्रत होतं. यू सिलेक्ट अ टाईम, म्हणजे रात्रीसुद्धा 11 वाजता सगळे झोपल्या तर 11 ते 11:03 3 मिनिटात 1 माळ होते. 11ला म्हणजे 11ला जर चुकलं ना तर परत 30 दिवस. कुणाचंही व्रत पूर्ण झालं नाही, त्या मुलीचं झालं. असू दे, अवघड आहे. आपण ठरवूया ना 40 दिवस. म्हणून तुम्हाला सांगितलं एक अर्धा तास ठरवा, त्यात 1 माळ करूया. हे विसरायला नको. किंवा रोज 1 माळ सकाळी, 1 दुपारी, 1 संध्याकाळी. नाही आम्ही ऑफिसमध्ये असतो, अरे माळ कशाला पाहिजे. इतकी वर्ष हे केल्यानंतर मनात जप चालू होत नाही. टाईम युअर जप 3 मिनटं किंवा 2 मिनटं म्हणजे 1 माळ. 2 मिनटं. मी आज लंच झालेलं आहे, सगळेजण शांत डोळे मिटून बसलेले आहे. सगळेजण म्हणतील त्यांना जरा झोप लागलेली आहे, काही हरकत नाही. इट इज लंच ब्रेक. लंच ब्रेकमध्ये माझं 1 होत नाही माळ. सकाळी उठल्यानंतर 1 माळ, रात्री झोपण्यापूर्वी 1 माळ. त्रिवार जप हे 40 दिवस करून बघा. त्रिवार जप हे हा एक संकल्प करायला हरकत नाही. सकाळी 6, दुपारी 12, संध्याकाळी 6 समजण्यासाठी. दुपारी 12ला मी ऑफिसमध्ये असतो. काय जरा 2 मिनटं डोळे मिटायचे. एकाने प्रश्न विचारला, थांबा हां, लोकांना वाटेला ध्यान करून उत्तर देते. मी जप करतोय फॉर 2 मिनिट्स. रामच 12 12च्या टोक्याला येणारा माणूस येणार ते 5 मिनटं आधी पोचलो असतो, पण ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो. रामाने ट्रॅफिक जॅम निर्माण केला. माझी 12 वाजता चुकू नये म्हणून. 6 o'clock आय एम इन द ट्रॅफिक. अरे ट्रॅफिकमध्ये सुद्धा तुला 6 वाजता आठवण करून देईल 1 मिनिट आधी, चल तुला जप करायचा आहे 1 माळ. मग ही माझी परीक्षा आहे, कुणी घेतलेली रामाने, आणि त्या परीक्षेत मी पास झालो पाहिजे. आणि आठवण रामाने करून द्यायची, ही मी रामाची घेतलेली परीक्षा आहे. हे नातं फार मधुर आहे. भक्त आणि भगवंत, गुरु आणि शिष्य यांच्यातनं नातं आपण म्हणतो ना 2 वे ट्रॅफिक आहे ते.